असो महान परमेश्वराची कृपा अगाधलेला त्या सुंदर सावसर देवाने आपल्याला दाखवला, हा शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मौका दिला। किती लोक हे धरती हे जग सोडून गेले, परंतु देवाची शुद्ध कृपा डोळ्याच्या बोलीप्रमाणे आपला सांभाळ केला आणि हा शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मौका दिला। म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद। सर्वजण डोळे बंद करतील, आपण प्रार्थना हालेलुया 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 प्रभुच्या दोसो प्रभुच्या दोसो प्रभुच्या दोसो प्रभुच्या दोसो हालेलुया 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 एक पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश एवं पृथ्वीचा उत्पन्न करण्याच्या जनाला मान महिमा गौरव समाच्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा मान परमेश्वरा, तू कृपा केलीस, दया केलीस, अनुग्रह केलास, तुझ्या चंद्रानेच मुका दिलास, राज्याने लाख करोडो करोडो दूतांच्या सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, प्रभू देव जो होता जो आहे जो येणार आहे त्या प्रभूच्या नावाने तो माझ्या प्रभू तू कृपा केलीस, दया केलीस, अनुग्रह केलास आणि तुझ्या डोळ्याच्या वलीप्रमाणे प्रभू आम्हा प्रत्येक वेळ भावनांचा सांभाळ करून प्रभू परमेश्वर हा शब्दात दिवस पवित्र पाळण्याचा मौका तो आम्हा प्रत्येक लेकरांच्या जीवनात तू दिलास, त्याबद्दल तुझ्या नावाला लाख लाख तुझ्या सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो। आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत तुझ्या हातात समर्पण करतो। त्याच्या प्रगट करणे 21 मध्ये म्हटलास परमेश्वराचे झाले अल्फा ओमेगा आदिवांत प्रारंभ व शेवट मीच असा आहे, जो कोणी मज करतो त्याला मी जीवनाचं पाणी फुकट देईन। हे माझ्या पवित्र प्रभू तुला विनंती करतो। त्याच्या उल्हासनगर मंडळी, नगर सारळा मंडळी, माणिदवडी मंडळी, येळीची मंडळी, पाथर्डी बंधव, काळोखे फॅमिली प्रभू परमेश्वरा सर्व मी तुझ्या हातात समर्पण करतो। प्रभू आज जे माझे बहीण भाऊ ऑनलाईन मेसेज ऐकतील, आराध्यात भाग घेतील प्रभू परमेश्वरा, अशा प्रत्येक बहीण भावाला तू आशीर्वादच कर माझ्या देवा। होणाऱ्या आजच्या दिवसभराच्या सर्व मीटिंग तू आशीर्वादित कर, संध्याकाळची मीटिंग देखील ब्लेसिंग कर, तुझ्या महिमेसाठी गौरवण्याचा तू उपयोग करण्यासाठी मी प्रार्थना करतो। राजा दया कर, कृपा कर, दयेचा धनी प्रभू येशू मसीह तुला विनंती करतो। किती लोक आज धरती जग सोडून गेले, राजा परतराच्या कृपा तुझी शुद्ध कृपा आहे की तू रोडाच्या वालीप्रमाणे आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास आणि हा सुदिन आमच्या आयुष्याला लाभू दिलास आणि विशेष तुझ्याशी बोलण्याचा मौका दिलास। म्हणून तुला दुसऱ्याच्या तुला विनंती करतो, प्रार्थना करतो। गोराडे फॅमिलीची मी आठवण करतो प्रभू, त्या कुटुंबात जे दुःख झालंय प्रभू परमेश्वराची माऊली तुझ्याकडे आली प्रभू परमेश्वर, तिच्या आत्म्याला तू विसावा दिलास, तिला आत्म्याला शांती देण्यासाठी मी प्रार्थना करतो राजा आणि फक्त दयेचं भीक मागतो। त्यांच्या मुलांचे कुटुंब, त्यांच्या नातूंना कुटुंब पूर्ण तुझ्या हातात समर्पण करतो। सर्व अपेक्षा गोत्रात त्याच्या तुझा महिमा कर, त्या कुटुंबाला विशेष करू तू सांगतो धीर दे प्रभू परमेश्वरा आणि विनंती करतो आणि प्रार्थना करतो राजा हप्ताभरच्या ज्या मीटिंग होतील त्या देखील तू आशीर्वादित कर। जे ऑनलाईन आता मेसेज ऐकतील त्यांचे प्रभू येशूच्या नावात तू मन खोल आणि मेसेज करण्यासाठी मी विनंती करतो, कारण बायबल सांगते की जोपर्यंत तू मन खोलत नाही तोपर्यंत शास्त्रात कोणालाही समजणार नाही। आणि मी तुला विनंती करतो की आज दुल्हनचा स्वीकार कसा आहे, नवरी कशी सजलेली आहे तो मेसेज प्रभू आम्ही पाहणार आहोत। तर राजा तुला विनंती करतो का तू आमचं ज्ञान बुद्धीला स्पर्श कर, माझे वेळ ओठाला स्पर्श कर आणि तू स्वयं बात कर प्रभू परमेश्वरा आणि बोलणारे आम्ही नसून बोलणारा तू हो प्रभू परमेश्वरा। मी जन्माचा आणि कर्माचा पापी आणि मी तुला विनंती करतो, माझा जीवात्मा प्राण शरीर मी तुझ्या हातात सोपवतोय। म्हणून तुझी सेवा तू करून घे प्रभू परमेश्वरा। या ठिकाणी माझ्या सर्व बहीण पावंडर तुझ्या हातात सोपवतोय, प्रत्येकाच्या कुटुंबात शांती समाधान दे, प्रत्येकाच्या जीवनात तुझी शांती दे प्रभू परमेश्वरा। आणि मी तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो हप्ताभराच्या सर्व प्रेरणा आशीर्वाद कर, जे काही गीत होईल जो संदेश होईल तो आशीर्वादित कर आणि जे भाव ऑनलाईन येण्याच्या मार्गावर असतील त्यांच्यासाठी सर्व मार्ग मोकळे कर आणि प्रत्येकाला तू कॉन्टॅक्ट मध्ये ठेव आणि तुझा गौरव महिमा करून घे प्रभू। भटकणारे आत्मे प्रभू राज्यात तुला विनंती करतो, तुझ्या राज्यात तू खेळ प्रभू परमेश्वरा, कारण जोपर्यंत तू कोणाला निवडत नाहीस, बोलत नाहीस आणि मन खोलत नाही तोपर्यंत या मंडळीमध्ये स्थिर राहू शकत नाही। हे बायबल पण गवळ देते आणि जे आमच्यामध्ये बिमार असतील प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येकाची मी आठवण करतो, शिंदे कुटुंबाची विषय आठवण करतोय। त्यावेळेला जी काही सर्दी खाशी झाली प्रभू तुझं वचन पाठवून त्यावेळेला चांगले कर, तुझ्या नावाचा महिमा कर, पूर्ण कुटुंब तुझ्या रक्ताने कमी कर, तुझ्या महिमेसाठी गौरवसाठी उपयोगात करून घ्यायच्या आवाज म्हणून तुला हात मारतो। प्रत्येक लेकरांचा जीवात्मा प्राण शरीर तुझ्या हातात सुटतो आणि जे लेकर उपसतात अशा प्रत्येकाची आठवण करतो, प्रत्येकाच्या कुटुंबात शांती समाधान दे आणि तुझा महिमा करून घे। हप्ताभरच्या प्रोग्राम प्रभू परमेश्वरा जे काही गाव कॉलिंग होती प्रभू परमेश्वरा, नेक्स्ट महिन्यामध्ये जे जाणवली प्रभू परमेश्वरा, प्रभूच्या ते देखील तू आशीर्वाद कर, सर्व मार्ग मोकळे कर, होणाऱ्या सर्व मीटिंग ब्लेसिंग कर, जे वॅक्सिनसाठी तडपतायत प्रभू त्यांचे देखील तू मार्ग मोकळे कर आणि त्यांना देखील वचनात स्थिर ठेव, तुझा महिमा भर करून घ्यायचा अनुग्रह कर, दया कर, कृपा कर। प्रत्येक आत्मा तुझ्या हातात सोपतोय, प्रत्येकाचा जीवात्मा शरीर प्राण तुझ्या हातात सोपतोय, सांभाळ होईल तुझी सेवा आम्हा पामराकडून करून घे, आशीर्वादित करी। प्रार्थना धन्य तू तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, आमेन। 12 ते 14 आणि तो त्याला म्हणाला, गड्या लग्नाचा पोशाख तुझ्या जवळ नसून तू येथे आज कसा शिरलास? तेव्हा तो उगाच राहिला। तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, याचे हातपाय बांधून त्याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दातखाने होईल, कारण बोलावलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडके आहे।
देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वाद असं करो. ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, हा दाखला, हा लग्नाचा दाखला हा दुसरा तिसरा कोणाविषयी नाहीये, हा स्वयं प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. की आज तो वर म्हणून आम्हाला घेण्यासाठी येत आहे. ऑलरेडी त्याने सर्व काही सिद्ध केलेलं आहे. परंतु जो तो मनुष्य ज्याच्या त्याचे बहाणे करून त्या लग्नापासून दूर गेलेला आहे. आज करोडो लोकांचं जीवन चाललेलं आहे की ज्यावेळेस उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बायबल सांगतं आदाम आणि हवा प्रभूच्या वचनामध्ये होते, तोपर्यंत फेस टू फेस प्रभूशी बात करत होते. पण ज्या वेळेस वचन तोडलं तर बायबल सांगतं ते वचनापासून दूर पळाले. आज करोडो ख्रिश्चन हे वचनामध्ये स्थिर नाहीये. याचं कारण का ते वचनापुढे टिकू शकत नाही. का तर त्यांनी वचन तोडलेलं असतं. हे लक्षात असू द्या. आणि म्हणून जेव्हा त्यांना आमंत्रण दिलंय त्यावेळेस ते काय म्हणतायत, कोण म्हणतं मला शेतात जायचंय, कोण म्हणतं मी लग्न करून घेतलंय, कोण काय बहाणा करते. आज सेम टाइम मध्ये की आज जर आम्ही दुल्हन म्हणतो तर त्याचा श्रृंगार आहे, आम्हाला श्रृंगार दिला त्याने, सजावट दिली, ती आमच्यात आहे का? कारण गेल्याच वर्षी याच लॉकडाऊन मध्ये मी लग्नाचा पोशाख न घातला, वस्त्र न घातलेला मनुष्य हा मेसेज प्रीच करायला 3 घंट्याचा तो मेसेज आहे. आज त्यातला मी शेवटचा पॉइंट प्रीच करून दाखवणार आहे की बोलावलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. बोलावलेले पुष्कळ म्हणजे डिनॉमिनेशन संस्था पुष्कळ आहेत, 34,000 40,000च्या पुढे कसे ऑल वर्ल्ड मध्ये पसरलेले आहेत. पण निवडलेले थोडके. काय निवडलेले थोडके? का ते 10 कुमारिकाचा दाखला आहे. 10 कुमारिकाचा दाखला काय टीचिंग करताय का त्या 10 कुमारिका आहेत पण 5 मूर्ख आणि 5 शहाण्या. त्यातली मी कोणती आहे? त्यातली मी कोण आहे? मी मूर्ख आहे का शहाणी आहे? जर मी शहाणी म्हणते तर मी वचनासाठी स्थिर राहील, जीवनात वचनाला प्राधान्य देईल. पण जेव्हा वचन सोडून मी दुनियादारीमध्ये असेल तर मी मूर्खामध्ये असणार आहे. तुला कुमारी असेल पण मूर्ख असेल, शेवटी पनिशमेंट मध्ये जावं लागेल. आम्ही दुल्हन 1000 वर्ष राज प्रभू संगती करेल, मग त्यानंतर प्रभू त्या 5 कुमारिकांकडे जाणार. पण त्याच्या अगोदर आज जर आम्हाला खरोखर स्वर्गाचं राज्य मिळवायचं असेल तर पुष्कळ मध्ये उड्या मारू नका, थोडक्यांमध्ये. का? कारण इथं प्रभू स्वतः म्हणतोय की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. थव्याच्या थवे लाटाचे लाटा जातील पण त्या जाऊ शकणार नाही. कारण त्याही 3 तरुणांना प्रभूने निवडलं, बोलावलं, तू माझ्या मागे ये. तर त्याने सुद्धा हाच बहाणा केला की पहिलं माझ्या घरच्यांना मिळू दे, दुसऱ्याला मी निवडलं, तो म्हणतो माझ्या बापाला पुरू दे, तिसऱ्याला निवडलं, त्याचं प्रेम धनावर होतं. बायबल सांगतं तिघांना निवडून सुद्धा त्यांचं जीवन व्यर्थ गेलं. लक्षात असू दे. आज त्या परमेश्वराने आमच्यावर कृपा केली. आज आम्हाला जगातून त्याने वेगळं केलंय. आणि मग जर आज त्याने आम्हाला जगातून वेगळं करून हा जर सुंदरचा अवसर देव आमच्या आयुष्याला लाभू देत असेल तर आज आम्ही तो व्यर्थ करत आहोत का त्या समयाला आम्ही मौल्यवान समजून आमचं तारण साधून घेत आहोत? हे प्रत्येकाने जाचवलं. प्रत्येकाने समय हा डेंजर आहे, प्रभूचं आगमन दाराशी आलेलं आहे. मग आज जर मला हे तारण मिळवायचं असेल तर ख्रिस्ताकडे बहाणे चालत नाही. जसं याही ठिकाणी 3 ग्रुप दाखवले, त्यांना आमंत्रण पाठवलंय, तर काही शेतात गेले, काही लग्नाला जायचंय आणि काही सेवकांना मारहाण केली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणलाय सवट्यावर जा आणि जे आंधळे लंगडे लुळे पुळे भिकारी असतील त्यांना बोलून आण. पण त्यांच्यात सुद्धा एक लग्नाचा पोशाख नसलेला व्यक्ती होता. आज माझ्या बहिणी आणि भावांनो, आज या वस्त्रात श्रृंगार माझ्यावर आहे का? नवरीचा श्रृंगार काय चीज आहे? की जसं जगिक लग्न, जगिक साखरपुडा, जगिक प्रोग्राम करताना आमचा श्रृंगार वेगळा असतो आणि दुःखाच्या टायमाला आमचा श्रृंगार वेगळा असतो. तिथं हा डुप्लिकेटपणा चालत नाही, तिथं सरड्याचं जीवन चालत नाही, तिथं बेडकाचं जीवन चालणार नाही. तिथं शुद्ध गव्हाचं जीवन प्रगट करावं लागेल. तिथं शुद्ध राईचं जीवन प्रगट करावं लागेल. का त्याला एक तर कसलं ढेमकण नसेल, तो एक तर कशात मिक्स होणार नसेल. कारण हे समय हा डेंजर आहे. प्रभूचं आगमन नजीक आलंय आणि म्हणून तो दाखल्याच्या शेवटी म्हणतोय की बाबांनो, बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मग आज मी कुठे आहे? आज मी थोडक्यांमध्ये आहे का मी पुष्कळांमध्ये आहे? आणि जर पुष्कळांमध्ये आहे तर पुष्कळ लोकांना एक मार्ग कसा जाणवतोय? मोठा, सपाट.
पण त्याचा शेवट हा मृत्यू पत्करतो. आणि आम्हाला जर अनंतकाळचं जीवन वतन मिळवायचं असेल तर आमचं जीवन हे कठीणातलं कठीण जीवन असेल. कठीणातलं कठीण. कारण प्रभू म्हणलाय, मी आताच गेल्या संडेलाच मेसेज प्रीच केलाय की अरुंद दरवाजाने जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. फादर डे साजरा केला ना, त्यावेळेस मी मेसेज प्रीच केलाय. मरणाचं आणि जीवनाचा मार्ग मी तुमच्या पुढे ठेवतोय. कारण आमच्या बापाने, आमच्या फादरनी एकच मागितलंय, आमचं अंतःकरण. आणि मग जर आम्ही अंतःकरण त्याला दिलं तर आम्ही त्याच्यापासून पळून जाणार नाही, तर आम्ही त्याच्या फेस टू फेस राहणार. का? कारण ते वचन आमच्या जीवनात काम करेल. पण ज्यावेळेस ते वचन तोडी वचनाच्या विरुद्ध वागेल त्यावेळेस मी त्याच्यापासून दूर पळेल आणि भटकणारा होईल. काय होईल? भटकणारा. हे भटकणारे जे आहे यांनी समजून जायचं आमच्यावर शाप आहे. हे बायबल सांगते. कारण खुद तो म्हणलाय, काय म्हणला? प्रभू मी तुझ्यापासून भटकणारा होईल. 4 शाप आहेत ब्रदर. प्रभू जर मोका देईल ना तर तो मेसेज सुद्धा मी प्रीच करेन. प्रभूची इच्छा कृपा माझ्यासाठी पाहिजे. काही नाही, आज लास्ट मोमेंट आहे. आज आम्ही स्थिर आहोत का आम्ही भटकणारे आहोत? आम्ही प्रभूच्या फेस टू फेस जीवन जगतो, वचनाला स्थान देतो का कुणा दुष्टांना स्थान देत आहोत? कारण आज बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. आज मी कुठे आहे? आज जर मी निवडलेल्यांमध्ये म्हणत असेल तर पहिला पॉइंट बायबल सांगतं, गलातीकरास पहिले पत्र 6 अध्याय 20 वचन. अगर मी जर निवडलेला म्हणतो तर माझं जीवन कसं असेल? कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तर तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. जर मी ख्रिस्ताची नवरी म्हणतोय, मी ख्रिस्ताची दुल्हन म्हणतोय, जर मी ख्रिस्ताची लेकरू म्हणतोय तर माझ्या जीवनात पहिलं काम असेल तर काय काम असेल? तर मी माझ्या जीवनात ख्रिस्ताचा गौरव करणे. का? कारण मोलाने विकत घेतलेला आहे. जसा पुरुष म्हणतो ना का फुकट लग्न नाही केलं, मी 2 लाख खर्च करू तुला आणले, मी काय फुकट नाही, मी 4 लाख खर्च केले बोलतो ना, सेम कंडिशन आहे ब्रदर. बायबल सांगतोय तुम्ही मोलाने विकत घेतलाय आणि जर त्याने मोलाने विकत घेतलाय तर तुमच्या जीवनात तुमचा अधिकार नाही. जसं आपण म्हणतो माझा प्रश्न, मी काही करीन, मला असं करायचं, मला तसं करायचंय. जर तुझा प्रश्न आहे, तुझा मालक तू आहेस तर तू खिरिस्ती नाहीयेस, तू खिरिस्ती आहेस. पण तू जर म्हणतोस होय देवाची इच्छा मी हे करीन, माझ्या देवाची इच्छा असेल तर मी असा करीन, तर त्या ठिकाणी तुझा पती प्रभू येशू ख्रिस्त होतो. का? कारण बायबल सांगते, प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनाचा बायबल काय सांगते? जर मी प्रभूची नवरी म्हणते, जर मी प्रभूची दुल्हन म्हणते तर माझ्या जीवनात काय असेल? आपण आनंद करू, आपण आनंद करू आणि उल्हास करू, आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, आणि त्याला गौरव देऊ. कोणाला? त्याला म्हणजे कोणाला? माणसांना नाही, प्रभू येशू मसीहला आपण त्याला गौरव देऊ. जशी एक पत्नी जगीत जीवन जगत असताना आपल्या पतीला गौरव देत राहते हमेशा. का? कारण तिला माहिती मी जर पतीला गौरव दिला तर मी प्रभूला गौरव देते, पण मी जर त्या पतीला तुच्छ लेखते तर मी ख्रिस्ताला तुच्छ लेखते. ते बायबल शिकवतोय. आज जर मी दुल्हन म्हणतोय, मी नवरी म्हणते, तर हे जीवन माझ्यात असेल. मी माझ्या पतीला गौरव देईल, मी माझ्या पतीला शापशिवाय नाही देणार, मी माझ्या पतीला खाली मान घालायला लावणार, तर मी माझ्या पतीला गौरव देईल. माझ्या पतीला गौरव देणं माझ्या क्रियेतून त्याला गौरव मिळेल, माझ्या क्रियेतून त्याचं उंचपणा दाखवणे म्हणजे त्याला आवडणारं जीवन जगणे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय आपण आनंद व उल्हास करू, त्याला गौरव देऊ. नेक्स्ट. कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे, कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे. स्पष्ट सांगितलंय, त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले. बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. त्याच्या नवरीने स्वतःला सिद्ध केले. सगळ्यांनी स्वतःला सिद्ध केलंय का? नाही. बोलवलेले पुष्कळ. या जसं आपल्या घरामध्ये लग्नविधी असल्यानंतर आपण सगळ्यालाच आमंत्रण देतो, पण विशेष लोक आपले वेगळे असतात. सेम कंडिशन चव्हाट्यावर जाऊन निरोप द्या. चव्हाट्यावर, रोडवर, रस्त्यावर जे लंगडे लुळे भिकारी असतील त्या सर्वांना बोलवा. का? कारण पशु सिद्ध केलाय. प्रभू येशू मसीह नवीन काळात तुमच्या आणि माझ्या पापासाठी सिद्ध केलाय. मारला, तुरला, 3ऱ्या दिवशी जिंदा झालाय. आज आम्हाला फक्त खाण्यासाठी आमंत्रण देतोय. मग जर खायचं असेल, त्या लग्नात भाग घ्यायचा असेल तर या भूमीवर मी त्याची नवरी आहे का?
का? कारण लग्न लावल्यानंतर नवरी नवऱ्याबरोबर एका ताटात जेवण करते, दुसऱ्यांचा संबंध नसतो. त्याच्यासाठी आज या भूमीवर माझं त्याच्याशी लग्न लागलंय का? आणि जर माझं त्याच्याशी लग्न लागलंय तर माझ्या क्रियेतून तो गाजला जाईल, हे बायबल सांगते. पण जेव्हा मी त्याला गौरव न देता मी जगातल्या दुष्टांना, जगातल्या लोकांना गौरव देतो, तर मी ख्रिस्ताची नवरी नाहीये, मी सैतानाची नवरी आहे. सैतानाची, बायबल सांगते. कारण आज कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, त्याच्या नवरीने स्वतःला, कुणाला? स्वतःला, दुनियाला नाही, स्वतःलाच वस्त्र नाही आणि दुसऱ्याच्या अंगावर टाकी दे. माझ्या मराठीत मी हमेशा सांगतो, उघड्या पाची नागडा गेला, रातभर काकडत गेला. तिथे जाऊन लय 2-2 घंटे प्रार्थनेला बसले, 2-2 घंटे प्रार्थना केल्या. काय फायदा हो? मन जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य देवाला पाहतील. आमची प्रार्थना, बायबल सांगतो, मी गेल्या हप्त्यातच टीचिंग केलंय, आत्म्याने व खरेपणाने पाहिजे. कारण प्रभूने आम्हाला आमचं अंतःकरण मागितलंय. इथं बायबल सांगते का त्याच्या नवरीने स्वतःला, दुनियाचा नाही, कारण दुनिया त्याची नवरी होऊ शकत नाही. बोलावलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके, आणि म्हणून तो म्हणतोय की आणि त्याच्या नवरीने आपल्याला सिद्ध केले आहे आणि तिला असे नेमून दिले होते की, नेमून दिले. लक्षात ठेवा, बरेचसे पालक वर्ग, बरेचसे विश्वासणारे काय करतायत? खिचडी भेळ बनवतायत. भेळ, थोडं असं करा, थोडं असं करा. बायबल सांगतं तिला नेमून दिले आहे की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे बारीक वस्त्र नेसावे. शुद्ध तागाची बारीक वस्त्र नेसावी. ते तागाचे बारीक वस्त्र, पवित्रांची न्यायीपणाची कामे आहे. की आमच्या क्रियेतून तो ख्रिस्त गाजला पाहिजे. काम, जसं जगी काम करताना आम्ही ऑफिसच्या जसं नियम कानून असतील आम्ही ते पाळतो. जे काही ज्या ठिकाणी आम्ही काम करत असतो, कंपन्या, म्युन्सिपाल्टी, काय कुठे काम करत असतो, तिथले आम्ही नियम पाळतो. का? त्या टायमाला तिथे आम्ही हजर होतो. का? नाही केलं तर ते लोक आम्हाला कामून काढतील. अहो, इथं बायबल ओपन टीचिंग करतंय का त्याने त्याच्या दुल्हनला नेमून दिलंय. विषय संपलाय. नेमून दिलंय. तो प्रभू म्हणतो मी काल, आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर बदलणारा नाही. की आमच्या पाळक लोकांची इच्छा देव बदलणार, हे डोक्यातही कुठल्या पाळकाने ठेवायचं नाही. बायबल सांगते त्याने नेमून दिलंय तर मला त्याचप्रमाणे वागावं लागेल. आणि ज्यावेळेस मी त्याला अनुसरतोय, मी त्याप्रमाणे कल्पाला चालील, त्याप्रमाणे कल्पाला वागवायला लावील, तेव्हा याच भूमीवर माझं ख्रिस्ताबरोबर लग्न लागते. याच भूमीवर. का? कारण इथं जीवन जगताना, इथं क्रिया करताना जगात समोर आमचे कृत्य प्रगट होतील का खरोखर एक ख्रिश्चन आहे. का? याचे कृती किती चांगले आहे, याची कर्म कशी चांगली आहेत, की याच्या क्रियेतून देव प्रसन्न होतो. आणि देव प्रसन्न झाला म्हणजे याच भूमीवर तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळेल. का जसं बायबल सांगतं, एलियाजर आपले उंट घेऊन याकोबाच्या विहिरीवर गेला, तिकून कुमारी रिबेका आली आणि त्याने प्रार्थना केली, जी मला पाणी पाहिजे, माझ्या उंटाला पाणी पाहिजे, ती जी सकाळची दुल्हन असेल. बायबल सांगतं रिबेका आल्यानंतर ती म्हटली, बाबा तुम्ही प्या, तुमच्या उंटाला पाजते. ज्या उंटाला तिने पाणी पाजलं त्याच उंट तिला इसाकाला मध्य आकाशमध्ये घेऊन गेले. तोच विश्वाचे आजवी जिंदा उंट हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आज जर मी तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालेल, पवित्र आत्म्याचे वचन पाळेल, तोच पवित्र आत्मा मध्य आकाशमध्ये माझा प्रभू येशूची उतरेल, त्या ठिकाणी मला घेऊन जाईल. पण मी ख्रिस्ताची नवरी आणि जीवनात दुनियाचा उदो चाललाय नाश, हे बायबल सांगतो. कारण त्याने नेमून दिलंय. आपण म्हणतो ना, ते मला सांगून ठेवलं असं करावंच लागेल. सेम टाईम त्याच्यात कुणी उन्हा काढू शकत नाही आणि घालूही शकत नाही. जो घालील पुस्तकातल्या पिढ्या येतील, जो काढील जीवनाच्या पुस्तकाचं नाव पडलं जाईल. कशाला बायबल घेऊन उघडत करायचं? जर नावच उडल्या जाते, नाश होतोय, तर फायदा काय? 50 पाळक बदली करून 50 पाळक येऊन फायदा काय? कारण ख्रिश्चन लाईफ हे काय? नरकीबाई जीवन नाहीये, नाशाचं जीवन नाहीये, अनंताचं जीवन आहे. कारण त्याने ऑलरेडी त्याच्या दुल्हनसाठी पशु सिद्ध केलं, त्याने कापलाय. रक्त सुद्धा दुल्हनच्या माथ्यावर लावलेलं आहे. लक्षात ठेवा, त्याच्या रक्ताने त्याने दुल्हनला पवित्र केलेलं आहे. परंतु आज लोकांना ते नकोय, लोकांना दुनियादारी पाहिजे. फक्त काय? ख्रिस्ती नाव आम्हाला लागू दे.
आणि म्हणून इथं तो म्हणतोय का त्याने 8 वचन पाहिजे प्लीज. आणि तिला असे नेमून दिले होते की हा तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे हा बारीक वस्त्र नेसावे. हा ते तागाचे बारीक वस्त्र हा पवित्रांची न्यायपराची कामे आहे. हा नेमून दिलंय. हा शब्द माइंड मध्ये फिट करणे. त्याने पालकाने नाही, पालक पोट भरायसाठी सगळ्या गोल गोल बुडाचं चंबू फिरवलं. जसे ते कुंभाराकडे असतो ना चक्री, गोल फिरायचे. ज्या घरात जायचे त्या घरासारखं गोल, ज्या घरात जायचे त्या घरासारखं गोल, आणि नंतर मंत्र तंत्र करायचे. आणि आम्ही तिथे जाऊन प्रार्थनेला बसायचे. काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार? मी देवाला धन्यवाद देतो. माझ्या तर जिवंत वचन आहे. रात्री मी 5:15 वाजता झोपलेलो आहे. पूर्ण रात्रभर मी झोपलेलो आहे. इतकं डेंजर दर्शन मी पाहिलं माझ्या आयुष्यात. लास्ट मोमेंट आहे, लास्ट मोमेंट. प्रभूचं आगमन आता येऊ शकतंय. जिवंत वचन माझ्या हातात आहे. कारण टाइमपास मेसेज नाहीये. मी 3 हप्त्यापासून पाहिलंय का मी पूर्ण छुटकारा, तुला छुटकारा कसा हा मेसेज मी माझ्या याच्यामध्ये घेऊन येतोय. पण जसा येतोय मेसेज अलग डायव्हर्ट होतोय. का? कारण प्रभू त्याची दुल्हन आज रेडी करतोय, तयार करतोय. मग आज जर मी दुल्हन म्हणतोय, मी जर नवरी प्रभूची म्हणतोय, तर मी त्याला अनुसरतोय का मी जगाला अनुसरतोय? कारण जेव्हा एक कुमारिका, एक स्त्री एक लग्न लागल्यानंतर आपल्या पतीला अनुसरते म्हणजे त्याच्या मागे चालते, त्याच्या पुढे नाही जात. नंतर ती वेगळी गोष्ट आहे. आणि पुढे गेली का मग संपलाच विषय. आज करोडो लोक का पतन पावतायत? कारण मिळूपर्यंत प्रभू प्रभू करतायत, देवा देवा करतायत, पण मिळाल्यानंतर देवाचं काही घेणं देणं नाही. आता माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळतंय. काय मिळतंय प्रार्थनेचं उत्तर? सगळे उत्तर माझ्याकडे. लास्ट मोमेंट आहे. प्रभूचं आगमन दाराशी. त्याने नेमून दिलंय आम्हाला कसं वागायचंय. पण जेव्हा आम्ही धूर्तपणा लबाड आमच्या जीवनात ठेवणार, तेव्हा आमचं पतन हे होणारच. मी तुम्हाला फसवीन किंवा तुम्ही मला फसवा, पण तेव्हा पुढं कुठली गोष्ट छुपल्या जाणार नाही. आणि मी जर नवरी म्हणतोय, मी जर दुल्हन म्हणतोय, माझ्या जीवनात हेच काम असेल का जो मार्ग त्याने नेमून दिलाय त्या मार्गाने लोकांना चालवणं. मग ज्यावेळेस त्या मार्गाने मी लोकांना चालवीन किंवा टीचिंग करीन, लोक मला चांगले म्हणतील का? कधीच नाही. चांगली म्हणणारे थोडे असणारे नाही, तो राईट. पण दुष्ट म्हणणारे जास्त असणार. का? कारण त्यांचे दिवस रात्र दुष्टाचे प्लॅन असतात. आणि हे दुष्टाचे प्लॅन तोडण्यासाठी प्रभू येशू मसीह या भूमीवर आलाय. जर तोच आत्मा तुमच्यात आहे तर तुम्ही सुद्धा दुष्टाचे प्लॅन तोडणार. पण जर तो आत्मा तुमच्यात नाही तर तुम्ही दुष्टांमध्ये मिक्स होणार आणि चांगले प्लॅन तुम्ही तोडणार. आणि म्हणून प्रभू म्हणतोय, दुष्ट आपले मार्ग सोडो, दुष्ट आपले मार्ग सोडो, दुष्ट आपल्या कल्पना सोडो आणि देवाच्या मार्गाला अनुसरो. जर मी ख्रिस्ताची नवरी म्हणतोय तर मला नेमून दिले, बायबल सांगते. आणि ज्यावेळेस त्या मार्गाने मी चालेल तेव्हा मी प्रभूची कोण होणार? दुल्हन होणार, नवरी होणार. का? कारण माझं जीवन त्या परमेश्वराला आवडणार असेल. ज्यावेळेस तुमचं आणि माझं जीवन त्या परमेश्वराला आवडणार असेल, आमचा ब्लेसिंग रोखणारा कोणीच नाही, कोणीच नाही. का? कारण जसा पती आपल्या पत्नी बरोबर राहतो, तिला कोण रुपये झोपू देऊ शकतं? तिला कोण काय करू शकतं? का? पती तिच्या बरोबर आहे. आज माझा पती प्रभू येशू मसीह जर मला घ्यायला येतोय, त्याने श्रृंगार पाठवलाय, मी जर लिहिलो म्हणतो, मी घातला म्हणतोय, परिधान केला म्हणतोय, तर मी कोणाच्या मागे चाललोय मग? आणि म्हणून पौलुस म्हणतो 2 कुरिन्थिया 11 अध्याय 13, 14 आणि 15 वचनाचा बायबल काय सांगते? कुरिन्थिकरास दुसरे पत्र 11 अध्याय. कारण असे लोक खोटे प्रेषित, कपटी काम करी, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत. काय आहे? ख्रिस्ताच्या प्रेषिताचे रूप धरणारे. नाही अभिषेक, नाही पवित्र आत्मा, ना काही, पण काय? पाळक झाला. का? दशमंशचे पाकिट जास्त दिले म्हणून पाळक झाला. हो, हे बायबल काय टीचिंग करतंय हो? याच्यापासून आज आम्हाला सावध राहायचंय. कारण जेव्हा एका मुलीला कळतं माझं एंगेजमेंट कुणा संगती झालंय, जेव्हा तिला कळतं माझा साखरपुडा या मुलामुळे झालाय, तिच्या पहिला फ्रेंड असतील, मैत्रिणी असतील किंवा जुने स्वभाव असतील, ती मुलगी काय करते? तिचा विषय बंद करते. का बंद करते? कारण त्या ठिकाणी तिला माहिती का आता माझं एंगेजमेंट या मुलाबरोबर झालेलं आहे. पण ती जर त्याच दुसऱ्या दुर्गुणांना कार्य करत राहिली तर ज्याच्याशी एंगेजमेंट झालं तो तिला सांभाळेल का? नाही, तिला सोड चिठ्ठी देणार. सेम कंडिशन आहे. पवित्र आत्मा मिळाला आणि दुष्टाईने जर काम करीत राहिलो तर पवित्र आत्मा कार्य करणार नाही. का? कारण तो पवित्र आत्मा काढून सुद्धा घेऊ शकतो.
आणि म्हणून दावीद राजा प्रार्थना करतो, हे देवा तुझा आत्मा तू माझ्यातून काढून घेऊ नकोस. आणि आज बाळक काय शिकतोय, चर्च मेंबर झालं, दान मिळालं आणि कायमचा अभिषेक मिळालाय. हे पाऊलुसाने क्षणात दावीद राजा प्रार्थना करतो, हे देवा मग पाप्याची झाडं झडती घे. आम्ही स्वतःची झाडं झडती घ्यायला नाही लावणार, आम्ही दुसऱ्याची झाडं, देवा त्याची झाडं झडती घे, त्याला फळं उद्या बिस्तर होऊ दे, आणि स्वतःची घ्यायला लाव, तेव्हा जीवन सुधरेल. तो प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेतो का, कारण त्याला देवाला प्रसन्न ठेवायचं होतं. आणि आज क्रिया जगाच्या वेगळ्या चालल्या. आज आपल्याला जर तारणात जायचंय तर आज मी ख्रिस्ताची नवरी म्हणतोय, मी ख्रिस्ताची दुल्हन म्हणतोय, तर काय माझा हा शृंगार झालाय का? जो शृंगार त्याने मला दिलाय, जगाचा शृंगार मी सांगत नाही. आणि म्हणून पौलुस काय म्हणतो ते पुन्हा 13, कारण असे लोक खोटे प्रेषित कपटी काम करी ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारे आहेत. आणि यात आश्चर्य नाही. बघा काय सांगतोय तो, ख्रिस्ताचे रूप धारण करणारे आहेत. खोट खरं आहे का? नाही. मग त्या खोट्या रूपात येऊन ते काय करतात, लोकांना फसवतात. का जसा येते बागेत तो आला आणि तिच्याशी कसा बोलला, गोड गोड बोलला. आणि गोड गोड बोलून त्यांनी काय केलं, तिचा विश्वासघात केला, तिचा आत्म्याचा घात, तिचा नाश आणि घात केला. काय फायदा होईल? सेम कंडिशन हे येतील. प्रेषित म्हणतील, कोण संदेशा म्हणतील, कोण काय म्हणतील, पण हे कसे असतील, विश्वासघातकी. यांच्यापासून आम्हाला सांभाळायचे. पण जर आम्ही यांच्यातच जर मिक्स राहिलो तर आम्ही ख्रिस्ताची नवरी होतो का? नाही. कारण पुढे चला. आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतान देखील प्रकाशाच्या दूताचे रूप धरतो. म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाचे सेवकांचे रूप धरतात, तर ही मोठीशी गोष्ट नाही. स्पष्ट शिकवतोय. आलाय झालाय पाळक, आता मी फुलपीठ सांभाळतो. अरे तुला कॉलिंग केली का? आणि पाचारण जर नाहीये आणि प्रभू या मेसेजमध्ये बोलवत नाहीये तर तू स्थिर राहू शकत नाही. आणि स्थिर राहत नाही म्हणजे तू प्रभूची नवरी नाही. ते फक्त काय चाललंय, भ्रांतीचा आत्मा, भ्रमिष्ठ आत्मा, की त्याला काय होतंय आणि आम्ही बापदादी ख्रिस्ती आणि मी आता फुलपीठ सांभाळतो, मी तो पाळक बदली केला, तो पाळक बदली केला. ते भटकणारे कोण बायबल सांगतात, सैतान, कायनाच्या वंश. कारण काईन काय म्हणला, प्रभू आता तुझ्या पुढून मी भटकणारा होईन, पारंगले. बायबल सांगते. आज जर आम्ही प्रभूची नवरी म्हणतो, जशी एक स्त्री आपला पती सोडून ती जर 3 ठिकाणी दिसली, 3 चौकावर दिसली, तर तिला काय म्हणतात हे बायबलमध्ये स्पष्ट शब्द दिलेला आहे. स्पष्ट. आज आम्ही ख्रिस्ताची नवरी म्हणतो तर आमच्या जीवनात स्थिरता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. सर्वात का? कारण बायबल सांगतं तेही सेवकाचं रूप घेऊन येतील, त्याच्यात काही नवाल नाही. का? कारण सैतान देखील अग्नीच्या रूपाने पडला. का? कारण सैतान कोण झाला, देवाचा दूत. हा देवाचा दूत कुठे राहत होता, अग्नी पाषाणात. लक्षात ठेवा. फक्त आम्ही क्रियावरून ओळखायचंय, वचन पाळणारे आणि वचन तोडणारे. संपला विषय. कारण तो पडला, त्यांनी वचन तोडून घेतलं, आणि प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांनी वचन पाळलं. सरळ आणि सुटसुटीत आहे, काही अवघड नाही. समजलं? आणि म्हणून पौलुस म्हणतो 15 वचन, म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकांचे रूप धरतात, तर ही मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. आणि मग मला सांगा, जर त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होणार आहे, मग आमचा शेवट स्वर्गाच्या राज्यात होईल का? कारण जर त्यांची कर्म वाईट आहेत, वचन तोडणारे आहेत, त्यांचा नाश होणार आहे, आणि मग आम्ही जर त्यांच्यात आहेत तर आमचं काय होणार? जरी तुम्ही प्रवेशाला बाप्तिस्मा घेतलाय तर तिथं प्रश्नच नाही बदल. फक्त तुम्ही कुमारिका राहताय. काय राहताय? कुमारिका. पण मूर्ख. कशा? मूर्ख. म्हणजे ऑलरेडी जेव्हा प्रभूचे 1000 वर्ष राज होईल, त्यांना प्रवेश राहील का? नाही. का? कारण घर धनी त्यावेळेस काय करणार, दरवाजा बंद करणारे. बंद. मग हे आज ऑइल घेण्यासाठी, पवित्र आत्मा मिळण्यासाठी फिरताय का एका ठिकाणी स्थिर राहताय? आणि पवित्र आत्मा हा कोणी मनुष्य देणार नाहीये. पवित्र आत्मा कोण देईल? प्रभू येशू मसीह. आणि हा पवित्र आत्मा कोणाला देतो? वचन आणि आज्ञा पाळणाऱ्याला. कारण प्रभू या भूमीवर आल्यानंतर बायबल सांगतं, मॅथ्यूचं पुस्तक, मत्ताईचं पुस्तक
माणसाचा शब्दच पाळावा लागेल. आणि ते कफरनहुमातून आले, कफरनहुमातून आले, तेव्हा पट्टीचा रुपया घेणारे पट्टीचा रुपया घेणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु तुमचा गुरु पट्टीचा रुपया देत नाही काय? पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, होय देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, का? कारण आमचा प्रभू मनातल्या गोष्टी ओळखणारा मित्र. आणि म्हणून प्रॉफिट सांगतो हमेशा की तुम्हाला जे पाहिजे बोलून दाखवू नका तुम्ही, कारण तुम्ही जर बोलताय ना भिंतीला कान, याचा अर्थ काय? सैतान पण बाजूलाच आहे आणि दूध पण बाजूलाच आहे. आणि बायबल प्रूफ करून देते, सैतान आमच्या मनातल्या गोष्टी ओळखू शकत नाही, पण जेवढं वाचवाच होणार तेवढा त्याला आनंद होणार आणि मग तो आणखीन आमच्या जीवनात तोडफोड चालू करणार. पण त्या गोष्टी जर मी गुप्त मनात ठेवल्या तर तो देव ओळखतो. का? कारण आम्ही प्रार्थना करण्याच्या अगोदर तो देतो, कारण तो आमच्या मनातल्या गोष्टी ओळखतो. कारण आमचा देव मनातल्या गोष्टी ओळखणार आहे. आणि म्हणून ते जकादार पेत्राकडे आले आणि पेत्राला म्हणतात, का रे बाबा, तुमचा गुरु पट्टी म्हणजे घरपट्टी भरतो का नाही रे बाबा? तेव्हा तो काय म्हणला, हो भरतो. मग ज्यावेळेस तो प्रभू येशूकडे आलाय, तो प्रभूला बोलला, तक्षणी प्रभू त्याच्या मनातली गोष्ट ओळखून म्हणतो, काय म्हणला प्रभू येशू ख्रिस्त? शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे जकात किंवा कर कोणापासून घेतात? आपल्या मुलांपासून किंवा परक्यांपासून. आणि जेव्हा तो म्हणाला परक्यांपासून, तेव्हा येशूने त्याला म्हटले, तर मग मुले मोकळी आहे. मुले मोकळीक आहेत. आज जर तुम्ही त्याच्या मुलं झालात तर तुम्ही कसे आहात? कोणते मोकळ? कशातून मोकळी? जगाच्या मरणातून. कारण जसे मुले रक्तामांसाची होती तशी तोही त्यांच्यासारखा रक्तामांसाचा झाला, का जे मरणाच्या बंधनात आयुष्यभर बांधले होते त्यांना मोकळीक देण्यासाठी. कारण सैतानाला आमच्या जीवाबद्दल रक्त हवं होतं. ते रक्त निर्दोष कोणाचाच नव्हतं, म्हणून तोच आत्मा या भूमीवर आला आणि आमच्यासाठी अनमोल रक्त त्यांनी ओतलं आणि त्याने त्या सैतानाला त्या रक्ताद्वारे जिंकलं आणि आज तुम्हाला आणि मला त्याने मोकळीक केली. आणि म्हणून तो म्हणतो, तुम्ही तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहे. आणि म्हणून तो म्हणतो, बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके. का ज्यावेळेस यॉर्दन नदीमध्ये योहान बाप्तिस्मा देतोय त्यावेळेस त्याच्याकडे धवेच्या धवे पळत होते, पण तो काय म्हणला? सापाच्या पिल्लांनो, आजही पुष्कळ बाप्तिस्मासाठी पळत आहेत. स्थिर किती राहत आहेत? का? कारण योहानाला प्रगटीकरण होतं. योहानाला त्यांचे चेहरे सापाच्या फणासारखे दिसत होते. आजही चर्च मंडळाने बघा, माना डोलू संदेश ऐकतील, पण कर्म आपलीच ठेवतील. आज दुल्हनला त्याने नेमून दिलंय, तू काय करायचं आणि कसं वागायचं. आणि मग मी दुल्हन म्हणतोय, माझ्या जीवनात मी काय करतोय? कर चुकवतोय का बुडवतोय? कारण वचन सांगतोय, वचन तरी आपण त्यांना अडखळवू नये, म्हणून तू समुद्राकडे जाऊन गळ टाक. आपण त्यांना अडकळण नकोय, आपल्याद्वारे कोणाला अडकळण नकोय. का? कारण जगाचं देवाचं हे बायबल सांगते. आणि म्हणून तो म्हणतोय, जा आणि समुद्रात तू गळ टाक, आणि जो मासा पहिल्याने वर येईल तो धरून घे. मग तू त्याचे तोंड उघडले म्हणजे तुला एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्यासाठी तुझ्यासाठी त्यांना दे. खुद परमेश्वराने वचन पाळले. आजचे पाळक लोक किती वचन पाळतायत? हा एक उदाहरण दाखवलं मी तुम्हाला, लक्षात असू द्या. जे म्हणतात ना आम्ही सगळे स्वर्गात गेलो, त्यांनी थोडं गोस या वचनाकडे पाहावं. प्रभू म्हणतो की बाबा रे, ते जकातदार कुणाकडे येत आहेत? ते पट्टीवाले कुणाकडे येत आहेत? मुलाकडे येत आहेत का परक्याकडे जात आहेत? तर तो म्हणला, मुलांना मोकळी काही, पण परक्यांकडे जात आहेत. मग आपण परक्या आहोत. आपल्यासाठी काय कर, तू असं कर, तुला एक मासा मिळेल आणि त्या माशाच्या पोटात तुला एक नाणं मिळेल, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. काय आज त्या ख्रिस्तासाठी मी काय देऊ शकतो? काय त्या ख्रिस्ताने माझ्याकडे काय डिमांड ठेवलंय? आणि
हे जर मी त्याला देत नाही, बाकीच्या गोष्टी सोडा हो, ते दान दशमांश तो विषय इथं नाहीये. तिथं विषय काय नडतोय की आम्ही त्याच्यापासून काय चोरी करतोय आणि काय नाही. कारण प्रभूने सुद्धा वचन पाळलं आणि तो म्हणतो मी दुल्हनला नेमून दिलंय, तिने नीतीचे कृत्य करणे करणे. की पाळत म्हणतोय अर्ध आमच्याकडे ना अर्ध त्यांच्याकडे, सकाळी इकडं तू संध्याकाळी तिकडं, नाही नाही. आणि म्हणून इथं निवडलेले कसे असणार आहेत? थोडके थोडके, बोटावर मोजण्या लागी, बोटावर मोजण्या लागी. की उदाहरण आम्ही बायबल मधून पाहू शकतो. मिसार मधून 20 लाख बोलावले काढले, पण कानांमध्ये फक्त 2च केले. तर 2च. आज फक्त पालकांचा भ्रम चाललाय, माझं चर्च माझी मंडळी लय मोठी आहे आणि आम्ही सगळेच स्वर्गात. एवढ्याला जागा नाहीये. तो म्हणतो ज्यांच्यासाठी मी घर तयार केले त्यांच्यासाठीच आहे, ज्यांच्या आणि त्यांच्या. आज मी कुठे? प्रभूने मला निवडलं म्हणतो ना, बोलतो ना आम्हाला निवडलं, आम्ही निवडली मध्ये. वागतो कुठे? वागतो कुठे तू? तुला जर निवडलंय तू त्या मार्गाने चाल, बाकीचं काम प्रभू करील. पण तुला निवडलंय आणि तू चालला डावीकडे, कसं काय तू उजवीकडे जाऊ शकणार? नाही जाऊ शकणार. त्याच्यासाठी दुल्हनला त्याने काय केलंय? नेमून दिलंय का तुला असं हे करावंच लागेल, वागावंच लागेल. पण जर आम्ही जर ते पाळले नाही, आम्ही जर त्याप्रमाणे वागलो नाही, तर आम्हाला ब्लेसिंग नाही. कारण सत्य सुचवत पुन्हा तरी आपण त्यांना अडखळवू नये. आपण त्यांना अडखळू नये. आज माझ्या जीवनात मी किती लोकांना अडखळतो. बायबल सांगतं जर माझ्या एखाद्याला कोणी अडखळ असेल, जर माझ्या एखाद्या विश्वासणाऱ्याला कोणी अडखळ असेल, का जातेची का? कारण त्याला होल असतात, छिद्र असतात, त्याच्यात पाणी जातं प्लस ते दगडाचं वजन. कारण गोट हा गुळगुळीत असल्यानंतर पाणी त्याच्यात शिरतं का? नाही. याला होल असतात, त्या होल मध्ये पाणी जातं प्लस त्या तळी दगडाचं वजन हे दुप्पट होतं आणि मग त्याला खाली आणखीन खाली जातो. कसं ओसामा बिन लादेनला 300 टन म्हणतात अँगल बांधले बॉडीला. का? कारण मनुष्य मेल्यानंतर फुगून वर येतो, पण याने वर येऊ नये का? कारण तो जर वर आला असता, या लोकांनी काय केलं असतं? त्याला बाहेर आणलं असतं, त्याचा स्टॅच्यू बनवला असता, परत तिथं उदवून सुरू झाला असता. आमच्या प्रभूने आम्हाला बंधनातून मोकळीक दिली ब्रदर, टोटली स्वतंत्र दिले. फक्त एकच काम आहे, आम्ही त्याला अनुसरतोय का जगाला अनुसरतोय? काही कठीण नाही, लय सोपं आहे. मी तर सांगतो खरोखर इतकं सोपं आहे, पण ते कळणार लागलं. थोडासा मॅटर डीप आहे थोडासा, पण जेव्हा ते आत जातं ना त्यानंतर कळतं. जसा योहान प्रभू म्हणला नाही योहानाला, तू खातोस पण तुला पहिलं कडू लागलं, पण जेव्हा तू आत जाईल ना त्यानंतर तुला मधाची पोळी येते, अगोदर नाही. सेम कंडिशन आहे, सेम. आज आम्ही जर खरा जर निर्णय केला ना, होय आज मला माझा आत्मा कमवायचा आहे, माझा 100 नाही सांगत, माझा आत्मा कमवायचा आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला काही नाही करायचं, प्रभू बराबर मार्ग दाखवत चालतो. पण जेव्हा आम्हाला मार्ग दाखवला जातो पण आम्ही नंतर मगरूरपणात किंवा घमंडपणात उतरतो, तेव्हा आम्ही स्वतःच पतन करून घेतो. स्वतःच. देव नाही पाडत, मनुष्य स्वतःमुळे पडतो. का? कारण तेव्हा त्याला काय लालसा उद्भवतात? जगी, घमंड, गर्व. आणि याच 2 गोष्टीमुळे त्यांचं पतन होतंय. आणि म्हणून तो म्हटला काय? तरी आपण त्यांना अडखळवू नये. अडखळू नये म्हणून तू समुद्राकडे जाऊन गळ टाक आणि जो मासा पहिल्याने वर येईल तो धरून घे. मग तू त्याचे तोंड उघडले म्हणजे तुला एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्यासाठी व तुझ्यासाठी त्यांना दे. आणि म्हणून तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जो आमच्या आत्म्यासाठी सैतान तोंड वासून बसला होता, काय तोंड वासून बसला होता, प्रभूने क्रूसावर रक्त कुणासाठी दिले? त्या दुष्टासाठी. का? त्याचं तोंड काय झालं होतं? वाचलं होतं का ह्या लेकरांना मी खातो काढून खातो. त्याचं तोंड बंद करण्यासाठी प्रभू येशू मसीहने क्रूसावरती रक्त दिलंय.
आणि त्या रक्ताद्वारे मी खरेदी केलं. आणि म्हणून तो म्हणतोय का तुम्ही आपल्या जीवनाद्वारे, आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा. देवाचा, पुन्हा मनुष्याचा नाही. का? कारण पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय 19 वचनाचा बायबल काय सांगते? पहिला पेत्रस पहिला अध्याय 19 वचन. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. प्रेज द लॉर्ड. निर्दोष व निष्कलंक, ज्याला कसली डाग सुरकुती नाही, ज्याने पाप केलं नाही, तो रक्त आणि मांसाची इच्छा नाही, तर देवाच्या इच्छेने या भूमीवर प्रगट झाला. आणि म्हणून पेत्र म्हणतो की तुम्ही तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. मौल्यवान रक्ताने आपल्याला काय केलंय? विकत घेतले. आणि मग जसं आपण होतो, नाही नाही हे वस्तू मी घेतल्यात, त्या माझ्या काय करायचं मी बघेल. बरोबर आहे का? पैसे तुम्ही दिले. आता तुम्ही आणि मी म्हणतो मी माझा मालक आहे, मी तू काय केलं? अहो मी हमेशा एक उदाहरण सांगतो. आता बाजारात कांद्याचा भाव वाढला, 40 रुपये झाला, मला माहिती पण एक सांगतो. बरोबर, 40 रुपये 30 रुपये झाला. तुम्ही गेल्यानंतर काय म्हणता? कांदा कसा किलो? तो काय म्हणतो 25 रुपये 30 रुपये. तुम्ही काय म्हणता? दे. मग काहीतरी कमी कर, 10 रुपये लाव, 15 रुपये लाव. भाजी काय असेल आपण कमी करतो, भाव करतो. मला सांगा, स्वतःच्या जीवनाचा भाव करू शकता तुम्ही? जर आता आज्ञा आली, प्रभूची आज्ञा आली, सर्जाला उचलायचे, तो रोखू शकणार आहे का? तो जर दुसरा वस्तू आणायला तो काय म्हणेल? राव 2 रुपये कमी करा. हा जरा बारीक अभ्यास करा. त्याच्या आत्म्यावर अधिकार फक्त त्याचा आहे. तो कमी करायचा आहे का जास्त ठेवायचा आहे हे लक्षात असू द्या. की जसं जगिक वस्तू घेताना आम्ही भाव करतो, तसा आमच्या जीवनाचा भाव करू शकतोय का? आम्ही नाही करू शकत. आम्ही दुसऱ्यासाठी करू शकतो, पण स्वतःसाठी करू शकतो का? नाही. आणि म्हणून तो म्हणतोय तुम्ही स्वतःचे मालक नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचे मालक नाहीये. तो मालक आहे का? कारण त्याने आम्हाला खरेदी केले. आणि जर त्याने खरेदी केलं तर ठेवायचंय या उचलायचंय हा प्रश्न त्याचा. लक्षात ठेवा की फक्त माझी तडप एक आहे, आम्ही कुमारिका आहे, पण आम्ही मूर्ख होऊ नये. जग आम्हाला मूर्ख म्हणेल का? की आम्ही काटेकोरपणे चालण्याची कोशिश करणार, तेव्हा जग आम्हाला मूर्ख म्हणेल. पण आमचा देव आमचा असेल, प्रसन्न असेल. ज्यावेळेस देव आम्हाला मूर्ख ठरविल आणि जग आम्हाला मोठे म्हणतील, पक्का समजून जायचं का आम्ही 5 मूर्ख कुमारिका आहोत. का? कारण ऑलरेडी तेल माझ्याकडे नाहीये. मी बेसावध आहे. कसं आहे? बेसावध. नाही मी दुल्हन, मी स्वर्गात गेलो, मी दुल्हन, मी स्वर्गात गेलो. कुमारिका जरी असतील पण ऑइल जर नसेल तर काही फायदा होणार नाही. यासाठी आज आम्हाला जागृत राहावं लागेल. म्हणजे माझे दिवे तेवीत आहेत का? आणि म्हणून पाऊलस तिमोथेला म्हणतो, जो माझा हात तुझ्या डोक्यावर ठेवल्यानंतर जी ज्योत प्रज्वलित होती ती देवत ठेव. ती विझू देऊ नकोस. आणि आज पाळक शिकतो विश्वास मारला नाही दान मिळालं ना, ते कायमचं फिट झालं. कायमचं फिट झालं असतं तर कशाला पावलांनी तिमोथेला शिकवलं असतं? कशाला जुन्या करामत दावीद म्हणला असता, प्रभू तुझा आत्मा तू नव्याने माझ्यात घाल, नावडणाऱ्या गोष्टी माझ्यातून काढून टाक. आज किती लोक या प्रकारे प्रार्थना करतात? दाखवा मला. किती बाळक लोकांना शिकवतात? दाखवा. नाही ब्रदर तुम्ही गलत करताय, सिस्टर गलत करताय, तुम्ही असं वागा म्हणून. कारण त्यांच्यात एक युगो आहे, त्यांच्यात एक घमंड आहे की आम्ही बापदादी ख्रिश्चन किंवा आम्ही पालकाच्या पुढे किंवा पालक आमचे सांगून आम्ही दान दिलं म्हणून स्वर्गात गेलो. डोक्यात नाही ठेवायचं. आज आम्ही जर प्रभूची नवरी म्हणतो तर आम्हाला काय करावं लागेल? बायबल सांगतं वचन हे पाळावंच लागेल. आणि म्हणून तो म्हणतो वचनात पुन्हा, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. त्याचे पूर्वज्ञान, बस त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतले. आणि तुम्हाला विकत घेतले ना, म्हणून पाऊलुस आम्हाला शिकवतोय. काय म्हणतोय? प्रेषितांच्या कृत्य त्याचा 20वा अध्याय आणि 28 वचनाचा बायबल काय सांगते? प्रेषित 20:28. तर तुम्ही आपल्याकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे. कोण अध्यक्ष करताय? बायबल सांगते कोणी मनुष्याने अध्यक्ष करत. इथं काय चाललंय? माणसाला अध्यक्ष करीत. बायबल सांगतात पवित्र आत्म्याने आपलं अध्यक्ष केलंय.
त्या सर्वांकडे लक्ष द्या, त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली, तिचे पालन तुम्ही करावे. प्रेज द लॉर्ड. देवाने आपली मंडळी श्री चर्च, बायबल सांगते देवाने आपल्या रक्ताने जी आपली मंडळी खरेदी केली तिचं तुम्ही पालन करावं. जेव्हा मुलबाळ झाल्यानंतर आई बाप आपले उपाशी राहते, पण त्या मुलाला पालन पोषण करतात. का? तब्येत चांगली होण्यासाठी. पोरांनी पोरीने नाही खाल्लं तर रपारप रपेट देते, ते बिचारे पोटाला चिमटा घेते, भूक लागली तरी उपाशी बसते. का? माझा मुलगा माझी मुलगी खाईल तेव्हा मी खाईल. बरोबर आहे का? चुकेल? मग आज बाळकाला काही शेलकच खायचं सांगितलंय का? हा, बायबल काय सांगते? त्यांचं पालन कर, पालन पोषण म्हणजे त्यांना सत्य मार्ग दाखव, सत्याचा मार्ग दाखव. कारण जेव्हा त्या मेंढरांचा नाश होणार आहे ना, त्यावेळेस या पालक वर्गाला कळणार आहे का किती कठीण चाललंय. आज लय नाचत येतात, उड्या मारित येतात, मोठ्या मोठ्या स्थानावर जाऊन बसू देत, फुगीरपणा गाजवितेत, लोकांचा नाश चालवलाय. पण त्यांना तेव्हा कळेल, पण त्यावेळेस वेळ नसेल. याद राहा, आज कृपेचा काळ आहे. तर या कृपेच्या काळात आम्ही स्वतःकडे पाहावं. कारण काय म्हणलाय पौलुस? तर तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे, त्या सर्वांकडे लक्ष द्या. आपणाकडे लक्ष द्या. बाकीचे सोडून द्या थोडे वेळ. स्वतःकडे लक्ष द्या. आज मी कसा आहे? आज मी 4 लेकरांना शिकवतोय. माझं जीवन कसं आहे? त्या 4 लेकरांना मी जगातल्या गोष्टीचं शिकवतोय का प्रभूच्या गोष्टीचं शिकवतोय? जर मला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळालाय तर या 4 लेकरांना मी वचनच पाळायला तोडायला नाही लावणार. पण जेव्हा वचन तोडायला लागतोय तर जो पौलुस म्हणलाय, पोट यांचा दैवत, नाशाचा शेवट आणि निर्लज्जपणा यांचा शिरोभूषण. निर्लज्जपणा म्हणजे काय? कुणी बोलू नाही तर नाही बोलू, पुढंच मुंडकं घालायचं आणि एका ठिकाणी स्थिर नाही. हे लक्षात असतो. पुन्हा सांगतो, कारण हे भटकणारे कोण आहे? कायनाचा वंश. याद राखा. कायन काय म्हणला? मी भटकणारा होणार आहे. दुलाला प्रभू भटकू देतोय का? नाही. आणि जेव्हा एखादी दुल्हन भटकती तर ती मूर्ख ठरते. कारण जेव्हा ती भटकून गेली ते नवरा काय म्हणतो? जा, मला तुझा संबंध नाही. पण जरी भांडण किरकिर करून राहिली तर नवरा तुझ्यावर प्रेम करतो का? नाही. तू मूर्ख आहेस. माझा नवरा आज मला काय म्हणतोय? मूर्ख म्हणतोय का शहाणी म्हणतोय? जर शहाणी म्हणतोय तर कधी शहाणी म्हणेल? मी त्याच्या वचनाप्रमाणे वागले तर. पण जर मी वचन या कारणे ऐकतोय आणि या कारणे सोडतोय, बायबल सांगतो तू स्वतःचा फसवणूक करून देतोयस. कारण त्याने सांगितलं स्वतःकडे, आणि ज्या पवित्र आत्म्याने ज्या मंडळीत तुला अध्यक्ष करून ठेवलंय ती मंडळी म्हणजे त्याने मोलाने विकत घेतलेले, स्वतःच्या रक्ताने खरेदी केलेल्या अशा लोकांकडे तू, तर अशा लोकांचं पालन पोषण कर. बाळकाचं काम काय आहे? लोकांच्या चुका सुद्धा दाखवणं, लोकांना तडी सुद्धा देणे, बायबल सांगते. पण आज गुड पॉलिसी आहे. भाऊ अविनाश लय चांगला, भाऊ प्रवीण लय चांगला, लय धार्मिक, स्वर्गात गेले, स्वर्गातून आले. कशाला आले? गार्डनला जाय. बायबल सांगते. कारण आज प्रभू आत्ता आला तर मी कुठे? माझा हा हमेशा प्रश्न असतो. आज दिवस आयुष्याला दाखवलाय, देवा धन्यवाद देतो. किती लोक कष्टात आहेत, किती बेळ आलंय, किती संकटात आहेत, पण त्या देवाला मी धन्यवाद देतो. त्याचा आमचे माऊली, आमचे भाऊ, आमच्या बहिणी, आमच्या आप्तेष्ट गणगोत्र सर्वांना उत्तम प्रकारे सांभाळलं. जर त्या देवाने एवढी आमच्यावर दया केली, मग आज मी काय करतोय? आणि जर मी स्वतःकडे आणि ज्या कल्पात त्यांनी मला अध्यक्ष करून ठेवलंय त्याच्याकडे जर मी लक्ष लावलं, वचन प्लीज, तर तुम्ही आपणाकडे व ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या. त्यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली, तिचे पालन तुम्ही करावे. कारण हे मी जाणतो की, बस पुढचं नको वाचू. कारण हे मी जाणतो का क्रूर लांडगेमध्ये येतील. अनुभव मी माझ्या शिवेत नाही घेतलेला आहे खूप, त्यामुळे माझं पण ओलेन सोल असते. एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्या वेळेस आपल्याला घेणं देणं नाही. चर्चमध्ये येऊ नको. का? कारण बायबल सांगते
की पाऊलुस म्हणतो की आजच्या दिवशी मी देवाला स्मरण ठेवून सांगतो, मी सांगण्यात तुमच्या विषयी कुठलाही कसूर केला नाही आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या रक्ताविषयी मी आतून निर्दोष आहे बाहेर निघतो. का म्हणतो तो? कारण तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. जो पवित्र आत्मा लीड करायचा, तो मेसेज प्रीच करायचा आणि म्हणून म्हणतो मी गेल्यानंतर क्रूर लांडगे तुमच्यात येतील आणि ती कळपाची दानादार नासधूस करतील, याचं मला पाहिजे. परंतु त्याने त्याचं काम केलं. आज आमच्यासाठी काय? जर आम्हाला मिळतंय, आम्हाला जर पवित्र आत्म्याचा अभिषेक झालाय, तर आम्ही सुद्धा त्याच मार्गाने चालावं. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या मार्गाने चालतो तेव्हा बायबल सांगतं, प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय आणि 9 वचन वाच. बायबल काय सांगते? प्रकटीकरण 19:9. तेव्हा तो मला म्हणाला, लिही कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले, कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते आशीर्वादित आहे. कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते आशीर्वादित आहेत. राजाने निरोप पाठवलाय, पशु शुद्ध केलंय, जेवण तयार झालंय, चला रे बाबा हो जेवायला चला. एक बिचारा म्हणतो मी बैल घेतले, मला चेक करायला जायचं. दुसरा म्हणतोय लग्न करून घेतलंय, मला बायकोजवळ थांबायचंय. तिसऱ्यांनी काय केलंय? सेवकाला धरून मारहाण केलाय आणि ते जाऊन सांगितलं तर घरधनीला राग आला आणि मग तो म्हणतोय चव्हाट्यावर जा आणि जे गोरगरीब आंधळे खुळे त्यांना घेऊन या. त्यांच्यात सुद्धा एक घुसला, त्याला वस्त्र नव्हतं. आज ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, आमच्यात सुद्धा 100% घुसणार. कारण जो सिमोन जादूगार तिथं कार्य करत होता, शाऊलाच्या पावलाच्या हातून बरेचसे काम झाले, पावलाने बरेचसे चिन्ह चमत्कार केले, योहानाने पेत्राने बरेचसे चिन्ह चमत्कार केले. हे पाहून त्या सिमोनाने सुद्धा काय ठेवला? विश्वास. आणि त्या सिमोनाने बाप्तिस्मा कुठल्या नावात घेतला? प्रभू येशूच्या. पण त्याचं मन करेक्टेड होतं, त्याचं मन घाण होतं, म्हणून त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला नाही, वस्त्र नाही. पण तो शिरलाय, आलाय, बाप्तिस्मा घेतलाय, पण वस्त्र नाही. आणि म्हणून राजा म्हणतो याचे हातपाय बांधून अंधारा कोठे टाका. पेत्र म्हणतो पैसे रुपये घे आणि ज्या कोणाला मी हटवी तो अभिषेक मला मिळेल असं तुम्ही करा. पेत्राने म्हणतो तुझ्या रुपयाबरोबर, तुझ्या पैशाबरोबर तुझा नाश हो, कारण देवाच्या दृष्टीने तुझं ठीक नाही, आमच्या बरोबरचा वाटा तुला नाही. हे बायबल लिहिलेलं. आज आम्हाला बोलवलेले पुष्कळमध्ये नकोय, तर थोडक्यांमध्ये जायचं. का? कारण कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले आशीर्वादित आहेत. जर बोलावलंय तर या भूमीवर माझं त्याचं काय होऊ नये? लग्न. कारण तो म्हणतोय आपण आनंद उल्हास करू. कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, त्याच्या नवरीने स्वतःला सजवले. जर सजवलंय तर तिला आमंत्रण आहे, चला आता काय करायचंय? जेवायला बसायचंय. आता हॉल बंद होणार आहे, चला 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 आता जेवायला बसायचंय. मग त्यावेळेस नवरा आपले मित्र विसरतो, आपले आईबाप विसरतो, आपले सगळे सोयरे विसरतो आणि बिचारीला घेऊन बसतो. मग एवढा गोळा तोंडात कोंबतो. तेव्हा त्याला आईबाप दिसत नाही, भाऊ बहिणी दिसत नाही, किंवा तिला आईबाप दिसत नाही, भाऊ बहीण दिसत नाही. का? तेव्हा त्यांचं एकत्रीकरण होतं. सेम टाइम अगर या भूमीवर मी ख्रिस्ताची दुल्हन आहे, मी ख्रिस्ताची नवरी झाले, तर बायबल सांगतं मी कुठे जेवण करीन? मध्य आकाशमध्ये. जसं बायबल सांगते सकाळच्या समयाला तो भाऊ, ते बाप, ते आजी, ते आई म्हणले होय मुलगी तुमच्या समोर आहे, तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. बायबल सांगतं एलियाजरने रिबेकाला उंटावर बसवलं आणि उंट एलियाजर आणि रिबेका कुठे चालले? इसाकाला भेटण्यासाठी. संध्याकाळचा समय झालाय आणि संध्याकाळच्या समयाला रिबेका लांबून बघते. ती म्हणते हे समोरून येत आहे ते कोण? त्यावेळेस एलियाजर म्हणतो आपला स्वामी, मालक. बायबल सांगतं रिबेका आपलं तोंड झाकून घेते आणि इतर लागण्याच्या अगोदरच बुरका कुठं तर मागं पडलाय. रिबेका तोंड झाकून घेते, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, उंटावून खाली उतरते, म्हणजे नम्रता, मगरूरपणा, घमंड नाही. उंटावून खाली उतरते आणि त्यानंतर बायबल सांगतं
इसाक रिबेकाचा हात घेऊन आपल्या आईच्या डेऱ्यात, वडिलांच्या डेऱ्यात नाही, आईच्या डेऱ्यात म्हणजे चर्च मंडळी, नंतर त्या दोघांनी उभे त्याने संसार चालू केला. बायबल सांगते सेम कंडिशन, बायबल सांगते जर या भूमीवर आम्ही ख्रिस्ताची दुल्हन झालो, त्याला फॉलो केलं, त्याची वचन आज्ञा पाळली, तर पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळणार. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाल्यानंतर आम्ही त्या मार्गाने चालल्यानंतर तोच पवित्र आत्मा मध्य आकाशमध्ये ख्रिस्ताची नामची काय करून देणार, भेट करून देणार आणि ख्रिस्ता बरोबर आम्ही जेवण करणार. कारण नववचन साध्या बायबलमध्ये वाचा, बायबल काय सांगते. तेव्हा तो मला म्हणाला, हा हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असंही म्हणाला, बस ते धन्य, बोलावलेले ते धन्य. आज जर त्याच्या लग्नाच्या मेजवानी म्हणजे जेवण, पण नवरा आणि दुल्हन कधी जेवते, लग्न लागल्याच्या नंतर. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्या बरोबर जेवतो त्यावेळेस बायबल सांगतं कोण असणार आम्ही. प्रकटीकरणाचं पुस्तक 5वा अध्याय 9 आणि 10 वचन, आम्ही कोण असणार. प्रकटीकरण 5, 9 आणि 10. आणि ते नवे गीत गातात. जुने नाही, भूमीवर नाही की भूमीवर काय मला स्वर्गाचं गीत मिळालंय. चूक. भूमीवर तुम्हाला स्वर्गाचं नाव मिळणार नाही, भूमीवर तुम्हाला स्वर्गाची भाषा मिळणार नाही. ती स्वर्गात गेल्यानंतरच ती तिथली भाषा, ती स्वर्गात. इथं 2 शब्द घ्यायचे स्वर्गाचं नाव मला मिळालंय. हे रॉंग. ते नवे गीत गातात. ते असे की तू गुंडाळी घ्यायला आणि तिचे शिक्के फोडायला योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने प्रत्येक वंश व भाषा व लोक व राष्ट्र यांच्यातून माणसे देवासाठी विकत घेतली आहे. प्रेज द लॉर्ड. तून सगळे म्हणलाय का, राष्ट्र भाषा राज्य म्हणलाय का, त्यांच्यातून निवडलेले त्यांच्या मधून माणसे देवासाठी विकत घेतली आहे. हा म्हणजे हे माणसे कुणाची झाली, देवाची. बायबल सांगते. पण देवाच्या होण्याच्या साठी या भूमीवर सैतानाचं ऊन चालेल का की जेव्हा साखरपुडा झालाय आणि एखादी मुलगी पहिल्या फ्रेंड सगळंच फिरती तर तिला लग्न लावेल का. तिच्या फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण बायबलचं बघूया. ज्यावेळेस बायबल सांगतं वागदान झालं आणि यांनी पाहिलंय का ही गरोदर आहे, प्रेग्नेंट आहे, याने मनात विचार केला हिला मी आता सोडून देतो का, ही प्रेग्नेंट आहे, ते गरोदर कशी करायली. तक्षणी प्रभू म्हणतोय तो देवापासून आहे, तो अवमान करू नकोस. तो देवाचा दास होता म्हणून त्याने तिला स्वीकारलं. बरोबर. मग आता मी जर तुला प्रभूची म्हणतोय तर मग वाईट कर्म मी कसं काय गरोदर राहू. कारण बायबल सांगतं वासना गर्भवती होती. वासना पाप कर्म, पापाचा गाडा भरतो कसा, या रूट आहे की मनुष्य आपल्या वासनेपोटी जीवन जगतो आणि ते वाढत जातो आणि एक दिवस तो खडा उडतो. देवाची इच्छा नाही कोणाचा नाश हो. आज त्याने तुम्हाला आणि मला त्याची दुल्हन म्हणून निवडले. त्याचे लोक पण सगळे नाही ब्रदर, राष्ट्रातून देवासाठी निवडलेले लोक होतील. आणि 10 वचन, आणि तू आमच्या देवासाठी त्यांना राजे व आणि याजक केले आहे. प्रेज द लॉर्ड. बघा किती मोठा आशीर्वाद आहे आपल्या देवासाठी. इथं आम्ही भूमीवर नाचतो, आम्ही ख्रिस्ती आणि सैतानाचे कर्म करीत बसतो. तिथं नाही आता गेले स्वर्गात. अरे बाबा या भूमीवर आमचं जीवन कसं आहे, या भूमीवर मी कोणाचा गौरव करतोय, या भूमीवर मी कुणाला महिमा देतोय, या भूमीवर मी कुणाच्या संगतीत राहतोय. आणि तर बायबल सांगते त्याने राष्ट्रातून, भाषातून, वंशातून देवासाठी निवडलेले. देवासाठी हे लक्षात असू दे. मग जर आम्हाला जर देवासाठी निवडलंय तर मग आम्ही गौरव कोणाला दिला पाहिजे. कारण योहान म्हणतोय दावाचे पुन्हाच, आणि तू आमच्या देवासाठी त्यांना राजे आणि याजक केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. ते पृथ्वीवर राज्य करतील. कारण मी हमेशा माझ्या सेवेत सांगतोय आम्ही मध्य आकाश मध्ये जाऊ, कृपा इस्रायल मध्ये जाईल, इस्रायल मधून त्याच्यानंतर या भूमीवर
गंधक या भूमीवर अग्नी आणि गंधकाचा वर्षाव पाऊस आणि ही भूमी पाप कष्ट काटे कुसळ जळून जाणार. याच भूमीवर 1000 वर्ष राज आम्ही प्रभू संगती करणार. हे बायबल प्रूफ करून देते. या भूमीवर आम्ही 1000 वर्ष राज करणार. पण त्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान नसेल, हिटलर पंतप्रधान नसेल, तर आमचा पंतप्रधान सर्व सामर्थ्यवान देव प्रभू येशू मसीह असेल. त्याच्या हातामध्ये राज असेल आणि तुम्ही आणि मी त्याचे लोक असतो. त्याचे लोक असतो. जसं आज विरोधी लोकांना सतवण्यासाठी कशा कशाचा उपयोग करतात. मला तिकडे जायचं नाही. आज आम्हाला सैतान आता छळणार पक्का. जसे एकमेकाला छळण्यासाठी उपयोग करतात ना तंत्रज्ञान काय बरोबर, तसा आम्हाला सुद्धा छळण्यासाठी. का? कारण छळून छळून आम्ही काय होणार, लय त्रास सुरू झाला, लय वैताग येतोय, म्हणून ते काहीतरी करतो, नाही तर दुनियादारीच करीत बसतो. म्हणजे विषय संपला. कारण काय मला छळलं? कारण बायबल सांगते त्या सैतानाला त्याचा आत्मा हवा होता, शरीर नको. का त्याला दुःख दिले, का त्याला छळलं? त्याचा आत्म्याचा नाश करायचा होता. आणि म्हणून प्रभू म्हटला ठीक आहे, त्याचं शरीर मी तुला देतोय, पण आत्म्याला हात लावू नकोस. का? कारण योगामध्ये देवाचा आत्मा होता. आज आमच्या शरीराला किती छळतील, किती निंदितील, किती वंदितील वाढणार नाही. पण जर आम्ही त्या ठिकाणी विश्वास स्थिर आहे तर तुमचा आत्मा कुणी गमू शकणार नाही. मी आज चॅलेंज करू सांगू शकतो. पण जेव्हा दुष्टाच्या संगतीत जातो, दुष्टाचे काम करायला पळतो, तर पक्का सैतान अटॅक करणार आणि जो ब्लेसिंग मिळालाय तो पक्का उडवला जाणार आणि छळणारे बाहेरचे नसणार. हे पुन्हा सांगतो. पावलाने किती वेळा प्रभूला प्रार्थना केली? किती वेळा? का? कुठं होता तो? बाहेर होता का? सेम कंडिशन, सेम. प्रभू म्हणला तू कशाला टेन्शन घेतोस? तू पडशील म्हणून मी तो ठेवलाय. तू पडशील म्हणून तो ठेवलाय. का? कारण तू नम्रतेने चालशील, माझी कृपा तुझ्यासाठी का. आज हा कृपेचा काळ चाललाय. आम्ही जर देवासाठी निवडलो तर आम्ही आमच्या जीवनात त्याचा गौरव करावा. पण जर आम्ही ख्रिस्ती म्हणतो, पण जर आम्ही जगाच्या दृष्टीने वागतो, तर बायबल सांगतं प्रकटीकरणाचं पुस्तक 17वा अध्याय 4 आणि 5 वचनाचा बायबल काय सांगत आहे? आणि ती जी स्त्री हा जांभळी आणि किरमिजी रंगाची वस्त्रे लिहिलेली हा आणि सोने व मौल्यवान पाषाण हा व मोती हा यांनी शृंगारलेली होती. हा तिच्या हातात सोन्याचा प्याला होता. हा तो अमंगळपणाने हा आणि तिच्या दारकर्माच्या मळीन पदार्थांनी भरलेला होता. बायबल सांगतं जेव्हा योहान हे बघतोय तेव्हा त्याला योहानाला काय वॉर्निंग मिळाली? तू हे जे बघतोस ना, तर ही स्त्री जांभळी व तलम किरमिच्या रंगाची. तिकडे दुलाला कशी सांगितले? बारीक तागाची शुद्ध तलम वस्त्र. हिने कसे वस्त्र घातले? जांभळी व किरमिजी आणि जांभळी व किरमिजी रंगाची वस्त्रे लिहिलेली आणि सोने व मौल्यवान पाषाण व मोते यांनी शृंगारलेली होती. तिला फक्त सांगितलंय तागाची बारीक तलम वस्त्र नेसणे आणि हे तुला नेमून दिलंय. ते तागाची बारीक तलम वस्त्रे म्हणजे काय? पवित्र जनांची नीती कृत्य. म्हणजे दुल्हनची सजावट श्रृंगार काय आहे? नीतीचे कृत्य, धार्मिकतेने वागणं. आता ही जी आहे, जी सैतानाची आहे, जी सैतानाची नवरी ना, तिचा शृंगार काय आहे? सोनं, मोते, पाषाण आणि किरमिजी म्हणजे झकपक. काय? झकपक, मनमोहक. बरेचसे लोक आहेत ना, बर्थडे, लग्न जायचं म्हणलं अरे टाकाट. चर्चमध्ये जाताना मी म्हणतो गेली मांजरीसारखं एकदम गप्प शांत आणि बाहेर निघाले का बोका. प्रभू बघत नाही बाई. अरे कुठे राहणार? प्रभू बघतो, तो झोपलेला नाहीये. मनुष्य बाहेरून पाहतो, माझा देव अंतःकरण जाणतो. इथं तिच्याविषयी सांगितलंय. प्रकटीकरणात 5 मध्ये देवाचे लोक कसे आहेत सांगितलं. प्रभूची नवरी कशी आहे. आता ही कुणाची नवरी हे तुम्हाला मी दाखवतो. वचनाच तिच्या हातात सोन्याचा प्याला होता. तो अमंगळपणाने आणि तिच्या दारकर्माच्या मळीन पदार्थांनी भरलेला होता. तिच्या दारकर्माच्या मळीन पदार्थांनी भरलेला होता. प्रकटीकरण 5व्या अध्यायात सांगितलं त्यांच्या हातात सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना.
हिच्या हातात सोन्याचा पेला आहे. त्या पेल्यामध्ये काय आहे? अमंगळपणा. अमंगळपणा म्हणजे काय? देवाचं वचन तोडणे. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. त्या प्रगटीकरण 5व्या अध्यायात 8 वचनात सांगितले का ते त्यांच्या हातात सोन्याच्या कटोरा वाटी आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे? प्रार्थनेचा, पवित्र जनांच्या प्रार्थना. पवित्र जनांच्या प्रार्थना. पण हिच्या हातात कटोरा आहे सोन्याचा, याच्यात काय आहे? अमंगळपणा. काय? अमंगळपणा. अमंगळपणा. आपण काय अमंगळपणाने वागतोय काय? बरोबर. क्रिया, क्रिया. आणि ही कोण आहे? पुढे वचन. आणि तिच्या कपाळावर हे नाव लिहिले होते, हा. गुज, गोच, मोठी बाबेल, मोठी बाबेल, कळवंतिनीची कळवंतिनीची आणि पृथ्वीतील अमंगळपणाची आई. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीतील अमंगळपणाची आई. बघा, आई आहे म्हणजे तिला मुलं आहेत का नाही? आई आहे म्हणजे मुलं आहेत का नाही? आई यानी की स्त्री, चर्चचं प्रतीक. प्रकटीकरण 5व्या अध्यायात आपण वाचलं ते देवाने निवडून घेतलेले त्याचे लोक, निवडलेले. थोडके. आणि बायबल सांगतं 15 वचन वाच, हे थोडके फिरके नाहीये. आणखी तो मला म्हणाला, आणखी तो मला म्हणाला, तेथे कळवंतीन बसली आहे, जेथे कळवंतीन बसली आहे, तेथे जी जले तू पाहिली जेथे तू जले पाहिली, ती अनेक लोक. आणि पण प्रकटीकरण 5:9 मध्ये काय सांगितलंय? राष्ट्रातून निवडलेले. इथं काय सांगितलंय? अनेक. फरक समजतोय का? फरक समजतोय का? निवडलेले आणि अनेक. बोलावलेले पुष्कळ, पण निवडलेले थोडके. आज मी कुणात आहे? अनेकामध्ये आहे का थोडक्यांमध्ये आहे? जर थोडक्यांमध्ये आहे तर मी देवाचं, देवाचे माणसं. पण हे जे तू प्रगटीकरण म्हणतो, योहान म्हणतो, हे जे तू पाहिलंस ते काय आहे? अनेक, अनेक लोक अनेक लोक व समुदाय व समुदाय व राष्ट्रे व भाषा आहे. राष्ट्रीय व भाषा आहे. अनेक. यांचा पुढे काय होतो? काय होतो? नाश आहे. नाश. पण ज्या राष्ट्र भाषातून देवासाठी निवडलेले लोक ते काय करतायत? त्याच्याबरोबर जेवण, भोजन करतायत. प्रकटीकरण 5:10 सांगते ते पृथ्वीवर राज्य. आणि तू आमच्या देवासाठी त्यांना राजे आणि याजक केले आहे, आणि ते पृथ्वीवर राज्य करते. पृथ्वीवर राज्य करतील. पण हे नाशात जाते. मग आता तुम्हाला कोणाचं व्हायचंय? मला कोणाचं व्हायचंय? हे जगाकडे बोट दाखवून चालेल का? जगाकडे बोट दाखवून चालेल का? स्वतःचा निर्णय स्वतःवर घेत असतं. आम्ही ज्यावेळेस देवाला भिवून वागणार, देवाच्या इच्छेने जगणार, आमचा छळ हा 100% ठरलेला आहे. कारण प्रभूचं वचन फेल होणार नाही. कारण काय सांगितलं? जेव्हा लोक माझ्या नावामुळे, माझ्या वचनामुळे तुम्हाला छळतील, नावामुळे आणि वचनामुळे जेव्हा तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही आशीर्वाद. स्वतःच्या दुष्कर्माने स्वतःचे छळ चालू करायचं, सांगायचं फलन झालं, विस्तार झालं. वचनासाठी का? ते वचन बोलू नकोस, ते वचन सांगू नकोस, ते वचन का बोलतो, ते वचन का बोलतो, निंदा होती, छळ होतोय. धन्य का? कारण पाऊलुस तिमोथेला म्हणतो, अलेक्सा तांबटाने माझं फार वाईट केलंय. काय वाईट केलंय? सोनं पळून नाही नेलं, पैसे पळून नाही नेले. गॉड ब्लेस यू. देवाच्या वचनाला, संदेशाला अडवा आलाय. असं बोलू नका, तसं बोलू नका. पण त्याची फेड देव करील, देव घेईल. हे बायबल सांगतो. आज जर आम्ही देवाच्या बाबत म्हणतोय तर आमच्या जीवनात त्याला गौरव पाहिजे. त्याची इच्छा आहे नीतीचे कर्म करावी, त्याला आवडणारे जीवन जगावं. आम्ही कोणीला धार्मिक नाहीये, आम्ही 7 नालायक 7 पापी स्पष्ट बोलत असतो. होईल ते प्रभूच्याच कृपेने करेल. कारण वचन हे माझ्यासाठी सत्य आहे. कारण आज त्याने आम्हाला यासाठी निवडलंय की आम्ही त्याचे व्हावे. पण जर आम्हाला त्याने त्याचं व्हावे निवडलंय, पण जर आम्ही जगाच्याच मसलती आणि जगाच्याच दृष्टीने वागत असतो तर आम्ही त्याचे होतो का? नाही. आणि मग आम्ही त्याचे नाही होणार म्हणजे आम्ही कोणाचे होणार? सैतानाचे. आणि सैतानाच्या त्या बाईच्या हातात काय पाहिलंय? अमंगळपणाची कृत्य. आणि मग अमंगळपणा केला म्हणजे कपड्याला काय लागला? काय लागतो? डाग. डाग. पण प्रभूने त्याची मंडळी कशी ठेवली?
प्रभूने त्याची दुल्हन कशी ठेवली? इफिस 5:27. याकरिता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुती किंवा अशासारखे काही नसावे, तर ती पवित्र ठपक्या विरहित असावी. बघा फरक काय मी तुम्हाला दाखवलाय. कसे देवाचे लोक आहेत, ते नवे गीत गात आहेत आणि राष्ट्रातून, वंशातून, लोकातून त्याने बाजूला घेतले त्याचे होण्यासाठी. पण ही जी स्त्री पाहिलीस, किरमीची जागा घातलेली, ती पोषण, माणिक, मोते, जव, हिराईन, सोनं, माणिक सर्व भरलंय. पण त्यांच्या हातात काय आहे? अमंगळपणा. आणि हे कोणाला इंडिकेट करते बायबल मध्ये? जनसमुदाय लोक पुष्कळ, बोलवलेले पुष्कळ, पण निवडलेले थोडके. त्या देवाने त्याच्या नावासाठी थोडके लोक निवडले. आणि म्हणून तो म्हणतोय त्याची नवरी कशी आहे? निर्दोष, निष्कलंक, पवित्र, ठपक्या विरहित. आज मी जर प्रभूची नवरी म्हणते, मी जर प्रभूचा दुल्हन म्हणते, तर आज माझा कर्म पापाचा डाग उडालाय का? सर्वात मोठा पॉइंट आहे, याद राखना. मी कटच करणार होतो, त्यासाठी मी 2 वेळा कन्फ्युज झालो की नको, मला माहिती होतं सैतान काहीतरी करणार. कारण डीप पॉइंट आहे की जन्मपाप आणि कर्मपाप. ठीक आहे, जन्मपाप आम्हाला लागलेलं आहे, परंतु कर्मपाप की आज हे आमच्या हातात आहे. की मी हमेशा उदाहरण सांगतो, जेव्हा बकरी एक पिल्लाला जन्म देते, ते बकरं काळा असते, पण एक छोटासा सफेद डाग सगळ्यांसाठी छोटा असतो, पण जसं ते मोठं वाढेल तसा तो डाग मोठा होतो. सेम कंडिशन हे कर्म पाप आमच्या हातात आहे. मी कसा वागतो, मी कशी वागते, हे स्वतःच्या हातात आहे. कारण त्याची नवरी ही ठपक्या विरहित, तिला डाग नाही, कलंक नाही. मग जर आम्हाला ठपक्या विरहित जीवन जगायचं असेल, तर बायबल सांगतं आम्हाला त्याची वचनं पाळावी लागतील. का? कारण योहान 17:17 मध्ये सांगितलं की तू त्यांना सत्यात समर्पण कर, तुझं वचन हेच सत्य आहे. पण जर आम्ही त्या वचनातून वाच, तू त्यांना खरेपणात पवित्र कर, तुझा शब्द हाच खरेपणा आहे. आणि मग जेव्हा खरेपणात राहत नाही, तेव्हा ते शब्द पुढे उभे राहतात का? ज्या वेळेस आदाम आणि हव्वाने शब्द तोडला, त्यांना भीती वाटली, ते शब्दापासून दूर पळाले. का लोक या देशामध्ये स्थिर नाहीयेत? याचं कारण हेच आहे का ते देवाचा शब्द पाळत नाही. आणि जो देवाचा शब्द पाळेल तो चॅलेंज करून तिथं बसेल. का? कारण शब्द कोण आहे? प्रभू येशू मसीह. त्यांनी विनंती केली, तुझा शब्द हा खरा आहे, तू त्यांना सत्यपणात समर्पण कर. काचे 78 शिष्य तिथं बसले, प्रभू मेसेज प्रीच करायला लागला, आत्मिक गोष्टी दाखवायला लागला, तर ते काय म्हणले? प्रेज द लॉर्ड. योहान सुवर्तमान 6वा अध्याय 7 वचन. बायबल सांगतं का ते किचकिच करायला लागले. काय किचकिच करतायत? मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, आज माझ्याकडे भरपूर आले ना, 22 वर्षाचा अनुभव, पण भरपूर गेले. का? नाही त्याचं बोलणं लय कडक आहे, तो लय तडी देऊन बोलतो, बाकीचे पास्टर कसे अर्धा असं करा तसं करा. हे ठिकाणी सांगते ना बायबल, हे ग्रुप असलेला आहे, हे सेवा करून आले आणि आता प्रभू त्यांना आत्मिक गोष्टी सांगतोय. त्यावेळेस तो काय म्हटले? याचं हे वचन कठीण आहे, हे कोणाच्याने ऐकवेल. हे कोणाच्याने ऐकवेल. आणि मग ऐकवायचं नाहीये, तर बायबल सांगतंय 66 वचनात का ते यावरून त्याच्या शिष्यातील पुष्कळ जण मागे निघून गेले आणि त्यानंतर त्याच्या बरोबर चालले नाही. बायबल सांगते त्याच्याबरोबर चालले नाही. का? कारण हे वचन कठीण आहे, कोणाच्याने पेलवे. कारण हाच ग्रुप इथं त्याला राजा म्हणून यायला लागले होते. का? कारण त्याने किती हजाराला जीव घातलं होतं? 5,000ला. आजच्या दिवशी 5,000ला जीव घातलं. दुसरा दिवस संध्याकाळ झाल्याबरोबर त्याच्या मागे थळ्याच्या थळ पळायला लागले. रब्बी कुठे, गुरुजी कुठे, राजा कुठे, चला आता आपण याला राजा बनवू. का? कारण जर आपल्याला रोज फुकट खाऊ घालायला लागला,
तर आपल्याला कष्ट करावे लागतील का? हा, कष्ट करावे लागतील का? मग जर त्यांना जर रोज खाऊ घातलं असतं तो उत्पत्ती 3:19 फेल गेला असतं. कारण प्रभूने आदमाला काय सांगितलं? तुझ्या घामाच्या निराच्या भाकरी करून तू खाशील. हे वचन फेल होणार नाही ब्रदर. काय तो परमेश्वर सगळ्या खाऊ घालू शकत होता, पण हे वचन फेल गेलं असतं. तो वचन पुरा करायला आलेला आहे, तोडायला नाही. आणि म्हणून तो म्हणला, मेलेल्या अन्नासाठी कष्ट करू नका, मेलेल्या अन्नासाठी रडू नका, मेलेल्या अन्नासाठी किटकिटी करू नका, तर नाशवंत अन्नासाठी झगडा पगडा का जे अनंताच्या जीवनासाठी. आज लास्ट मुमेंट आहे ब्रदर. हे वचन सोपं नाहीये. आज जर मी प्रभूची नवरी म्हणते, मी प्रभूची दुल्हन म्हणतोय, तर माझा वचनांडेच स्वीकार व्हायला पाहिजे. मी वचन पाळावाच लागेल. ठीक आहे, मला माहित नसेल ते तुटत असतील, पण जरा मला माहित होऊन सुद्धा जर मी त्या वचनात तोडीत असेल किंवा तुटत असतील तर मी प्रभू समोर उभा राहू शकणार नाही. हे मी माझ्यावर सांगतोय, मी जगावर नाही सांगत. का? जेव्हा वचन आदमाने आम्ही तोडलं त्यावेळेस तो प्रभू तुझा आवाज ऐकला म्हणून मी तुझ्यापासून काही तुझा भाऊ कुठे? मी काय त्याचा राखणदार आहे? काही म्हणतो प्रभू मी दूर पळून गेलोय, पारंगत क्लेश भटकणारा होईल. यहूदा इसकडे पाहतोय, हाल चाललेत. अरे मी घोर पातक केलंय, मी निष्कपट निर्दोषाला मी धरून दिलं, गेला भावांना याचकांना म्हणतो हे तुमचे पैसे घ्या. मी घोर अपराध केलाय. ते म्हटले तुझं तू पाहून घे. लास्ट मोमेंट, वेळ नाही राहिली, फाशी घ्यावा लागली ब्रदर. आज कृपेचा काळ चाललाय. मी वचन स्वीकारतोय. वचनाचा सजावट आहे का फक्त शारीरिकदृष्ट्या सजावट आहे? कारण एक देवाचे लोक, दुसरे सैतानाचे. का जे लोक भाषा आणि जन तू पुष्कळ पाहत आहेस, पण त्याच्यासाठी त्याने राष्ट्रातून, राज्यातून, वंशावंशातून निवडून घेतलेले त्याचे लोक ते स्वर्गाचे असतील. मग आज मी निवडलेल्यामध्ये आहे का मी पुष्कळांमध्ये आहे? आणि होय, मी जर म्हणतो मी निवडलेल्यामध्ये आहे तर मी देहाचा विचार नाही करणार. कारण त्यातलं 63 वचन वाच की बायबल सांगतं जीवन देणारा तो आत्मा आहे. जीवन देणारा तो आत्मा आहे. माणूस काही लाभ देत नाही. माणूस काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितले आहे, जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत, ते आत्मा आहेत आत्मा आहेत व जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून नंतर फक्त किती टिकून राहिले? पण त्यातही एक विश्वासघाती दुष्ट. आणि म्हणून आमच्याकडे किती येतील आणि किती जातील याची बेरीज करायची नाहीये. आज आपण आपल्या आत्म्याचा विचार करायचा. प्रभू आता आला तर मी देवाचा आहे का मी त्या सैतानाचा आहे? कारण इथं दोन्ही ग्रुप दाखवले. मी आज स्पष्ट सांगतोय, प्रकटीकरण 5:9 आणि 10 प्रभूचे लोक, प्रकटीकरण 17:4-5-15 पुष्कळ सैतानाचे लोक. मग आज आम्ही कुणात आहोत? प्रभूच्या लोकात आहोत. तर मला कलंक, सुरकुती, दाग असं काही नसेल, तेव्हा मी प्रभूची होईल. हे होण्यासाठी मला जीवनात एकच करावं लागेल, देवाच्या मागे राहावं लागेल. ज्या कार्यासाठी निवडलंय, ज्या कार्यासाठी बोलवलंय, ते कार्य मला करावं लागेल. त्यानंतर मला ढाग लागू शकणार नाही. का? त्याचं निर्दोष रक्त तो माझ्यावर उतरतो, फेकतोय आणि मला तो पवित्र करतोय. हे पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल आपण नेक्स्ट संडेला पाहू. हा मेसेज संपलेला नाही, आपण नेक्स्ट संडेला पाहू. प्रभू तुम्हाला आशीष करो. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भयाशो की आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या राजांच्या राजा पृथ्वीच्या प्रभू लॉर्ड गॉड, त्या महान प्रभू येशू मसीहाच्या नावात धन्यवाद तुका आभार म्हणतो. प्रभू दया केली, त्या पत्रिक समुद्र केला पा आठवडा आमचा प्रत्येक उत्तम रक्षण केलं, सांभाळ केला पा. स्वतःच्या डोळ्याच्या भावळी प्रमाणात रक्षण केलं माझ्या पा. जिवंताच्या भूमीचं जीवनसर ठेवलंच माझ्या पा. आणि ती स्तुती आराधना करण्याचा कृपा पा मोका लाभलेला पा. त्या नाव आम्हाला एकत्र जमवलेला पा. शाबावली होईचा पाण्याची सिंधी आम्हाला लाभलेला पा. आज जगाचा विचार करता आणि शास्त्रीय होता आज क्षण हवे लाभलेला पा. आणि शास्त्रीय जगातून जग सोडून गेल्या पा. आणि शास्त्रीय दुःखात व संकटात आहे पा. तुझी शुद्ध अशी तुझी कृपा केली पण निरोगी जीवन दिलं माझ्या स्वामी पा. सांभाळ के रक्षण केले पा. त्या महान दैवता पा. लाखो लाख करोड धन्यवाद तुका आभार म्हणतो पा. माझ्या स्वामी
कळत नका चुका झाल्या असेल अपराध झाले असेल Amen. पहा Praise हे the Lord. कृपेच्या कारणाने आम्हाला दूर लुटू नको आमचं Amen. ओळखू नको माझ्या पहा Yes, तर आमच्या जे काही चुका झाल्या असेल माझ्या पहा Praise the ते Lord. क्षमा करण्यासाठी विनंती कर पहा Amen. ह्या भूमी कुणाचा नाश व्हावा तो इच्छा नाही पहा Praise the Lord. हरेकाचं ताण म्हणण्यासाठी तो आपण तो निवडतो बाबा Amen. त्याबद्दल तुला धन्यवाद तुझा आभार म्हणतो पहा Praise the Lord. विष्णू सेवकाच्या मुखाचा ताबा घेतला पहा Yes, Jesus. त्यांच्यापुढे आम्हाला करतो आपली भोजन तू खाऊ करता पहा Praise the Lord. तुझ्या वचनाबद्दल आपला धन्यवाद आणि तुझा Yes, आभार Lord. म्हणतो Praise पहा the Lord. ज्या बहिणींनी भावानी खूप ऑनर वचन ऐकले असेल Amen. पहा जे काही ऑनर वचन ऐकतील प्रभू बाप्पा जे काही Praise the बहीण Lord. भावाने पहा Praise the Lord. या ठिकाणी जे वचन ऐकले प्रभू बाप्पा विनंती Amen. करतो Amen. प्रार्थना करतो पहा Amen. हरेकाला तारांमध्ये खेचण्यासाठी तू मदत करण्यासाठी Yes, विनंती Father. करतो Praise the पहा Lord. हरेकाच्या मनामध्ये हरेकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर बाबा Amen. Praise the Lord. वचनाप्रमाणे कार्य करण्यासाठी प्रत्येक तू सहाय्य कर Praise तू the मदत Lord. करण्यासाठी विनंती Praise the करतो Lord. Praise the वचन Lord. सांगतो बोलले पुष्कळ बाप्पा कर Amen. बाप्पा पण त्यातून तू थोडक्यात निवडतो बाप्पा Amen. विनंती करतो का बाप्पा आम्हाला करतो बाप्पा त्या थोडक्यामध्ये तू निवडलंच माझ्या Yes, बाप्पा Father. त्या थोडक्यात निवडल्यामध्ये एक भाऊ होता बा त्याचा खुरकं होता लग्नाचा पोशाख नव्हता बाप्पा Yes, तुझं त्याला तू शिक्षा दिलीच माझ्या Amen. बाप्पा आज तुला विनंती करतो प्रार्थना Amen. करतो Praise the Lord. बाप्पा लग्नाचं वस्त्र आम्हाला मिळण्यासाठी Yes, बाप्पा Jesus. तू विनंती करतो तू Amen. पोशाख मिळू द्या पा Yes, तो Lord. पोशाख टिकवण्यासाठी तू मदत Amen. कर Amen. असं दाविदाचं म्हणतो Yes, माझ्या पवित्रता काढू नको पा Amen. तो पवित्र माझ्यामध्ये रोज आणि रोज खाल्ला पा Praise the Lord. विनंती करतो पा तो पवित्रता बसल्या प्रत्येकाला तू गाडी Amen. Yes. आमच्या तो नीतीचे कृत्य भार होण्यासाठी पा Amen. तू आम्हाला सहाय्य कर म्हणण्याची विनंती कर Praise the पा Lord. साहित्याची दुराडी मोठी आहे बापा Amen. पण तू तुझे निवडले लोक माझ्या पा Praise the Lord. निवडलेल्या आम्हाला प्रत्येक येण्यासाठी पा तू आम्हाला सहाय्य कर तू मदत Praise the कर Lord. पा Praise the जग आणि जगाची सर्व मोहमाया सोड पा Amen. जगाचे सर्व बंधन सोड बापा Amen. वचनावर लक्ष देण्यासाठी विनंती कर पा Praise the Lord. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत कर Amen. आज्ञा पालन करण्यासाठी विनंती कर पा Praise the इथं Lord. बसल्या प्रत्येकाला पवित्र अभिषेक कर बापा Yes, Jesus. हरेका दुरण होण्यासाठी मदत करण्यासाठी Amen. विनंती कर पा Amen. तुका दुरांचा पोशाख आहे बापा Yes, Jesus. मिळण्यासाठी आपण प्रत्येकाला तयार कर लायक आहे Amen. बापा Amen. आमच्या कमी घटी उडव माझ्या पा Praise the Lord. फक्त तू तुला सर्व काही शक्य आहे बापा Jesus. मनुष्य अशक्य माझ्या पा पण तू सर्व काय महान करणार Amen. Amen. आमचे सर्व कर्म उडव बापा स्तोत्र. आणि तुला आवडे जीवन प्रकार होण्यासाठी मदत कर पा Jesus. जे बहिणी भावान वचन ऐकलं प्रत्येकाच्या मनात तू कार्य कर पा Amen. सेवका रक्तबी चिपून ठेव पा Yes, Jesus. जे काय आठवडे कार्य न पा ते देखील व्यक्तीसाठी विनंती कर Praise the पा Lord. ज्याच्या ठिकाणी तुझी गरज आहे पा Amen. अशा प्रत्येक ठिकाणी गरजसाठी विनंती कर पा Yes, Jesus. आम्हाला पुण्याच्या चर्चून एकत्र होण्यासाठी पा Amen. तू आम्हाला सहाय्य कर म्हणून विनंती कर पा Amen. जे काही वचन पा जे काही बीज बापा Yes, तो वचन ऐकण्याचे तळत बापा Amen. तुझ्या सेवकाचे तळत बापा Yes, असे Jesus. मार्ग मोकळण्यासाठी विनंती कर पा Amen. जे काही जगामध्ये संकट अडचण झालं पा Yes, ते देखील Jesus. तू ऐकण्यासाठी विनंती कर पा Praise the Lord. समाज तू मोकळण्यासाठी विनंती कर पा Amen. अशी मीटिंग तू आम्हाला भेटू दे पा Jesus. तू कर आभार म्हणतो पा Praise the Lord. एकत्र जमलं तू कर आभार Yes, म्हणतो Jesus. पा आशीर्वाद भरून कर पा Praise the आपण Lord. आपल्याला बोलण्याचा मोका दिला तू कर आभार म्हणतो पा Yes, तुझी Lord. योजना माझ्या पूर्णासाठी विनंती Amen. आशीर्वाद भरून कर पा Praise the Lord. मान सन्मान गौरव तुला दे पा Yes, आम्हाला Jesus. उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात. Amen.